नमस्कार मित्रांनो, आज आमची बॅच 10वीची बॅच 1999 साली इथं या शाळेच्या परिसरात शिकलो. तर ते दिवस जो अनुभवण्यासाठी किंवा ते दिवस आता आपल्या आयुष्यातून आपल्या ह्याच्यातून निघून गेले, तो दिवस पुन्हा एकदा अनुभवण्यासाठी आम्ही सगळेजण एकत्र आलो आहे. बऱ्याच दिवसापासून आमचा असे प्रयत्न चालू होते हा कार्यक्रम आपण एकदा घ्यायला पाहिजे, पण काही कारणास्तव सगळ्यांच्या कामाच्या व्यापात बऱ्याचशा गोष्टी जमत नव्हत्या. पण तो या दिवाळीमध्ये आयोग जुळून आला आणि आमच्या बऱ्याचशा मित्रांनी जबाबदारी घेतली की आपण त्याचं नियोजन, सगळ्या गोष्टी, सगळ्या मित्रांशी संपर्क आणि आमच्या शिक्षक वृंदांशी संपर्क करून हा कार्यक्रम घेऊ, नियोजित करू किंवा पार पाडू आपण असं नियोजन केल्यामुळं आणि या गोष्टी सगळ्या जुळून आल्या आणि आज तो सोहळा, आजचा तो दिवस उगवला आहे. सगळ्या मित्रांच्या सहकार्याने आणि नियोजन समितीच्या चांगल्या कष्टातून आणि प्रयत्नातून आज तो दिवस उगवला आहे आणि आज तो दिवस पार पाडतो आहे. खूप आनंदाचा क्षण आहे आणि खूप बरं वाटतं आहे. आज सन 1999 या इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा, त्यांची बऱ्याच दिवसापासूनची हा स्नेह मेळावा घेण्यापासूनची धडपड, त्यांचे प्रयत्न आणि त्यांनी वेळोवेळी केलेले फोन, यातून सर्व शिक्षक वर्ग, विद्यार्थी वर्ग आणि तत्कालीन असणारे वर्गातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी एकत्र येऊन तो आनंद स्नेह मेळावा संपन्न करावा अशी प्रत्येकाची भावना होती की जेणेकरून या संपूर्ण कामाच्या व्यापातून एकमेकाची सुखदुःख, आनंद व्यक्त करता यावा, ती समजून घेता यावी आणि म्हणून खऱ्या अर्थानं हा आनंद मेळावा या सर्वांनी अगदी आग्रहपूर्वक नियोजन करून अतिशय चांगल्या रीतीनं संपन्न करता आहेत की खऱ्या अर्थानं आमच्या गुरुजनांचं त्यांनी स्मरण केलं आणि आम्हालाही त्यासाठी आमंत्रित केलं. ही खरोखर आमच्या सर्वांसाठी आनंदाची आणि त्यांना खरोखर धन्यवाद देण्याची बाब आहे. ॲक्शन. आजचा दिवस म्हणजे सन 1999 ते 2000 या बॅचचा गेट टुगेदरचा म्हणजेच गुरुवंदना हा कार्यक्रम या बॅचने आयोजित केलेला आहे. या बॅचच्या निमित्ताने मी या ठिकाणी आलेलो आहे. तर सांगायचं म्हटलं तर विद्यार्थ्यांनी शिक्षकांना आमंत्रित करणं म्हणजे एक प्रकारचा शिक्षकांचा गौरवच आहे. या बॅचचे विविध भरपूर किस्से असे पाहायला मिळाले. त्यापैकी एक किस्सा मला आजही स्मरणामध्ये आहे. माझी ज्यावेळेस इथून बदली झाली त्यावेळेस अक्षरशः बरेचशा विद्यार्थ्यांना दुःखही झालं आणि त्याच्यामध्ये शाळा सुटल्यानंतर मला सोडवायला बसपर्यंत ते विद्यार्थी आले. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना म्हणजे बरेचसे विद्यार्थी त्याच्यात नाराज झाले. त्यांना मी सांगितलं की मी परत एकदा या वडांगलीला परत येणारच, तुमच्यासाठी तर नक्कीच येईल. आणि तो दिवस उगवला. ते साल होतं सन 1999 म्हणजे ह्याच बॅचचं होतं आणि माझी बदली इथं झाली असं या विद्यार्थ्यांना कळाल्यानंतर त्यांनी 3 दिवस माझी बस यायची त्यावेळेस 3 दिवस त्यांनी माझी वाट पाहिली. त्यामध्ये मी कधी येतो असं दरवेळेस ते 10:30 वाजता त्या बसजवळ उपस्थित राहायचे. त्या दिवशी मी इथं आलो आणि मला त्यांनी तिथून माझं स्वागत करत शाळेमध्ये आणलं. आज माझा एक अविस्मरणीय असा क्षण या बॅचच्या बाबतीमध्ये मला आठवतो, तो मी इथं सांगितला. धन्यवाद. सगळ्या वर्गांना त्याच्या मारण्यामागं काहीतरी कारण घडण्यासाठी ते प्रयत्न करीत होते. थोडी केली म्हणजे शिक्षा होणार, शिक्षा करायला काही वाटत केली म्हणजे अजून मला एक सांगा की त्या काळामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी काही कळत नाही, निमूटपणा त्यातला वाईट मार्ग आहे का गेला
किंवा ज्याचं जीवन बरबाद झालं असं एकच होतं. नाही. सर तुमचं ज्यांनी आज्ञाधारकता पाळली सरांचं वैशिष्ट्य काय होतं? सगळ्यात कडक पण ते सर्वांची आवड देते म्हणजे हे एक वैशिष्ट्य आहे त्यांचं. हे कडक शिकले ते जास्त आवडायचे हो. मालकांना द्यायचं. सगळ्यात मायाळू जर असतील प्रेमळ ते नव्हते. तर तुम्ही जाधव सर आमचा विषय असा अरे मी तर बाकीचे विषय मार्क पाहिजे ड्रॉइंग मध्ये मी सगळ्या लीड करून जायचे मला पैकी मार्क करायचे. त्यांचं अजून एक वैशिष्ट्य काय माहिती आहे का? मी त्यांच्या मार्गाचे जे चित्र काढायचे ना स्टार्ट. आज तब्बल 25 वर्षानंतर ह्या शाळेत पुन्हा पाय ठेवल्यानंतर इतकं छान वाटतं आहे की ते शब्दात वर्णन करणं खूप अवघड आहे. आज सगळ्या आठवणी मनात दाटून आलेल्या आहेत सगळ्या, आणि एक आठवण सांगणं फार अवघड आहे. प्रत्येक सरांविषयी खूप साऱ्या आठवणी आहेत. सुडके सर जे आमचे होते ते जेवढे जीव ओतून शिकवायचे, त्याच्यानंतर तसे शिक्षक लाभणं आम्हाला नंतर मिळणं शक्य झाले नाही. शाळेतल्या शिक्षकांविषयी जी ओढ असते ते पुढच्या आपण महाविद्यालयामध्ये जातो किंवा प्रोफेशनल कॉलेजेसमध्ये जातो ते त्यांच्याशी ते नातं कधीच निर्माण होऊ शकत नाही. आणि आज इथे येऊन पुन्हा ते जुने दिवस जेव्हा आठवतो आहे तेव्हा खूप खूप छान वाटतंय. आवाज थोडा जास्त पाहिजे होता. ॲक्शन स्टार्ट. हॅलो, मी श्रद्धा माळणकर. मी सध्या कामोठे नवी मुंबई इकडे राहते आणि सध्या मी फिजिओथेरपिस्ट आहे. आज खूप जवळजवळ 25 वर्षांनंतर या शाळेमध्ये येऊन खूप खूप छान वाटतंय. ते सगळे जुने दिवस जेव्हा आपण पुन्हा अनुभवले, पूर्ण आठवणींना उजाळा भेटला आहे या दिवसांमध्ये. इथल्या शिक्षकांशी जे आपलं नातं ह्या शाळेमध्ये तयार होतं ते पुढच्या आपल्या शिक्षणामध्ये, महाविद्यालयामध्ये किंवा प्रोफेशनल कॉलेजमध्ये होणं शक्य नाही. इथले सर जसे जीव तोडून शिकवायचे आणि त्यांच्या एक एक आठवणी अशा आपण एक सांगू शकत नाही. सगळ्याच सरांनी आम्हाला खूप उत्तम मार्गदर्शन केलं आणि आमचा 5वी ते 10वीचा हा प्रवास खूप खूप उत्तम होता. आणि मी 10वीपर्यंत जो 1 नंबर मिळवला त्याचं सगळ्याचं श्रेय ह्या सगळ्या शिक्षकांनाच आहे. नमस्कार, मी सुनीता रामनाथ चव्हाणके, मी कीर्तांगेची. 10वीमध्ये आम्ही 99-2000 होतो. 8वीपासून मी वडांगे शाळेत आली. त्याआधी मी कीर्तांगेला होती शाळेमध्ये. जेव्हा आम्ही 8वीला आलो इथे, वडांगेच्या मुली आणि मुलं यांच्यामध्ये आम्हाला मिक्स व्हायला थोडासा वेळ लागला. पण जेव्हा आम्ही मिक्स झालो तर एकमेकाला विसरायलाही तयार नाही आता की एवढ्या दिवसानंतर भेटतोय तरी असा जो आनंद आहे तोच आनंद आजही आहे. आणि सरांचं सांगायचं म्हटलं तर मी 10वीला असताना मेहंदी काढली होती हातावरती आणि चुकून ती मेहंदीचा आकार बदलला होता आणि मला कडवे सरांनी 2 छड्या दिल्या होत्या अभ्यास केला नाही म्हणून. आणि सर बोलले तू 10वीला आहे, तुला अजून बोर्डाचे पेपर द्यायचे आणि ही काय मेहंदी काढली तू. आज मी मेहंदी काढली ना तेव्हा पण मला अशी भीती वाटली होती, कडवे सर माझा हात बघतील आणि परत मला बोलतील. मला आजही वाटलं होतं की तीच मेहंदी आज मी परत काढावी आणि परत चुकवावी आणि सरांची परत छडी घ्यावी. धन्यवाद. आपण जे कार्यक्रमाचे आयोजन केलं माझे विद्यार्थी मेळावा, यासाठी आता विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी या कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आपले साधारणपणे 25 वर्ष गेले. 1990मध्ये 2000ची बॅच होती. आता आपण 2025 साली भेटतो. त्याच्यामुळे मुलांमध्ये मुलींमध्ये खूप उत्साह या कार्यक्रमाचं आयोजन होण्यासाठी. तर आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन करण्यासाठी साधारणपणे 15 दिवस आम्ही कष्ट करीत होतो. असं या कार्यक्रमाचे आयोजन केले यासाठी साधारण 15 ते 20 मुलं एकमेकांना फोन करून वगैरे वर्गणीचं नियोजन सर्व केलं व्यवस्थित आणि सर्व शिक्षकांच्या संपर्कात जाऊन त्यांना फोन वगैरे केले आणि सर्व या ठिकाणी हजर झाले. तर कार्यक्रम छान होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. नमस्कार, आमची इयत्ता 10वीची 1999 ते 2000 सालची बॅच आज 25 वर्षांनंतर आम्ही परत एकदा या ठिकाणी भेटतोय आणि सगळ्यांमध्ये खूप उत्साह आहे. कारण सर लोक वगैरे सगळे आम्हाला परत भेटणार आहे आणि एक दिवस परत शाळेचा अनुभवायला मिळणार आहे. खरंच खूप छान वाटतंय आणि नियोजन समितीचे खरंच मी आभार व्यक्त करतो, कारण त्यांनी आम्हाला एवढं मोठ्या याचं भाग करायला सहभागी व्हायला मदत केली. आणि सर लोकांचे पण खूप खूप आभार, का ते पण एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिले. धन्यवाद. ओके.
दोस्ती तुटायची नाय, ही दोस्ती तुटायची नाय. सुटेल का रे हात दोस्तीचा, नाही 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 नाही. तुटेल का रे वादा यार, नाही 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 नाही. दोस्ती तुटायची नाय, ही दोस्ती तुटायची नाय. अरे काय म्हणावं दोस्तीला या दोघेही घन चक्कर. क्षणात बसती प्रेमाने तर क्षणात होते टक्कर. ही दोस्ती तुटायची नाय, ही दोस्ती तुटायची नाय. कुठे झाला रे? दोस्ती आपली न्यारी, फिरबू दुनिया सारी, मग तालावर नाचेल टिंग डॉंग डिंग. जिंदगी तुफानी, आड ये वो कोणी, शिकू धडा त्यांना हे 1 2 3. अरे तुझी माझी आ माझी तुझी, तुझी माझी आ माझी तुझी आणि माझी. ही दोस्ती तुटायची नाय, ही दोस्ती तुटायची नाय. अरे तुटेल का रे हात दोस्तीचा, नाही 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 नाही. तुटेल का रे वादा यार, नाही 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 नाही. दोस्ती तुटायची नाय, ही दोस्ती तुटायची नाय. अरे काय म्हणावं दोस्तीला या दोघेही घन चक्कर. जगा वेगळी दोस्ती ही जैसे घी में शक्कर. दोस्ती तुटायची नाय, ही दोस्ती तुटायची नाय. पण आता माझ्या ताब्यात माईक आल्यावर ऐकावं लागेल. विंध्य हिमाचल यमुना गंगा गाये तव जय गाथा जनगण मंगलदायी. आवाज जोरात बोला सर थोडंसं. आजचा सुविचार करण्यासाठी आपल्या समोर येत आहे संदीप चव्हाणके. नाश्ता केला विद्या हा माणसाचा सर्वाधिक मूल्यवान अलंकार आहे. न्यूज आज वडांगले ते न्यू इंग्लिश स्कूल शाळा येथे आज 1999 2000चा माजी विद्यार्थी मेळावा होत आहे. आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज.
म्हणजे जवळजवळ रौप्य महोत्सवी वर्षात आपण एकत्र भेटत आहोत आणि हा जो योग आपला आला आहे तो आपण समजा म्हणूयात की रौप्य महोत्सवी योग आहे आपला आणि त्याही पेक्षा श्रेष्ठ म्हणजे गुरु साक्षात परब्रह्म आहे असं आपण म्हणतो आणि तोच आदर मनात ठेवून आणि सर्व गुरूंच्या चरणी नतमस्तक होऊन मी आजचा कार्यक्रम सुरू करते आहे. आणि मला एक मुलगा आहे 14 वर्षाचा जो 9वी मध्ये शिकत आहे. आपल्या स्वतःची ओळख करून द्यावी. उज्ज्वला किशोर निर्मळ. मला एक मुलगी आहे ती आता 8वीत शिकत आहे आणि माझं स्वतःचा पाणीपुरी वगैरे याचा स्टॉल आहे. हॅलो. अर्चना जगन्नाथ खोळे इकडचं नाव आहे माझं आणि तिकडचं नाव आहे अर्चना सतीश नरोडे. सध्या मी विगणवाडी इथे राहते आणि मी गृहिणी म्हणून कार्यरत आहे. मला जो एक मुलगा आणि 2 मुलं आहेत. माहेरचं नाव अनिता संदीप मुरकुटे, अनिता रामभाऊ खुळे आणि सासरकडचं अनिता संदीप मुरकुटे. मला 2 मुलं, एक मुलगा आणि एक मुलगी आहे. सासरचं गावाचं नाव सांगत. सासरकडचं मा साकुरे आणि मी शेती व्यवसाय करते. ओके. वंदना ज्ञानेश्वर तासकर आणि मला 2 मुलं जॉबला शेती व्यवसाय राहणार. माझे माहेरचे नाव मंगल गोविंद खुळे आणि सासरचे नाव आरती भरत जाधव. मी कसबे सुकेने इथले आहे. मला मुलगा मुलगी 2 मुले आहेत. माहेरचे नाव प्रिया प्रमोद महाळकर आणि सासरचे नाव प्रिया सुधीर गोमासे. मी राहणार पुणे. मला 2 मुली आहेत. मोठी मुलगी MBAच्या फर्स्ट इयरला आहे आणि सेकंड मुलगी 9th स्टँडर्डमध्ये आहे. चव्हाणके आहे आणि सासरचं नाव संगीता अनिल देवकरे. मला टाकायला दिलेलं आहे आता सध्या नांदगावला आहे. मला एक मुलगी आहे. माझे नाव वैशाली मनोहर ठोक आणि सासरचे नाव वैशाली सोमनाथ डावरे. मला नाही. हॅलो, आता येतो का आवाज? माझे नाव वैशाली मनोहर ठोक आणि सासरचे नाव वैशाली सोमनाथ डावरे. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगी माझी डिग्रीच्या लास्ट इयरला आहेत आणि मुलगा डिप्लोमाच्या सेकंड इयरला. साधना शुक्लवारकर. सासरचे नाव योगिता मिनिश पिरंगुटे. मी राहणार मुंबई येथे आहे. मला 2 मुली आहे. एक मुलगी B.Pharmacy आणि सेकंड मुलगी 12वीला.
आमचं फ्लावर डेकोरेशनचा बिझनेस आहे सर. माझं नाव शबाना आजी शेख आणि तिकडचं नाव शबाना अनवर सय्यद. मला पालखेड इथं दिलेलं आहे. मला 2 मुलं आहे. मोठ्या मुलाचं डी फार्मसी कंप्लीट झालं आणि लहान डिप्लोमाला आहे आणि माझे मिस्टर शेती करतात. माझे नाव जयश्री भाऊसाहेब खोळे आणि सासरचे नाव जयश्री अंबादास कांडेकर लाखलगाव. मला 2 मुलं आहेत. पहिला मोठा मुलगा MSc करतो आणि लास्ट इयरला आणि लहान मुलगा इंजिनिअरिंगच्या 2ऱ्या वर्षाला आहे आणि हे त्र्यंबकेश्वरला केंद्रप्रमुख म्हणून. मला सकाळी खुळे सासरचे नाव शिला विठ्ठल बागल बागलवाडी तालुका निफाड जिल्हा नाशिक. माझा मुलगा 14वीला मुलगी 12वीला. मुक्ता धोंडू खुळे आणि सासरचं नाव मुक्ता बाळासाहेब पांगारकर. मी नाशिकला राहते. माझे मिस्टर नगरपालिकेत आहे आणि मी कॉन्ट्रॅक्ट घेते. माझं नाव ललिता सकाळी ठोक. माहेरचं नाव आणि सासरचं नाव ललिता सुनील सहाने. मला एक मुलगा आहे मोठा, तो इंजिनियर आहे. मुलीचं लग्न झालं. लहान मुलगी येणार मेडिकलच्या 2ऱ्या वर्षाला आहे. माझे मिस्टर शेती करते. माझं नाव सविता गुले. तिकडे सासरचे नाव अंकिता भास्कर गुरुळे. मुलगा मुलगी आहे. मुलगी डिग्री झालेली आहे, डिग्री डिप्लोमा इंजिनियर जॉब करते. मुलगा पण डिग्री डिप्लोमा करतोय आणि मिस्टर शिक्षक आहे एच जी पब्लिक स्कूल शिन्नर. बोराडे. माझे सासरचे नाव कुकळा विलास सिरसाट. मला 2 मुलं आहे, एक मुलगी आणि एक मुलगा. मुलगी MBAच्या पहिल्या वर्षाला आहे आणि मुलगा छोटा आहे. माझे माहेरचे नाव संगीता भास्कर खुळे आहे. माझे सासरचे नाव संगीता जयवंत गोडसे आहे. मी राहणार संवसरी येथे आहे. मला 2 जुळे मुलं आहेत. ते 12वी सायन्समध्ये आहेत आणि आमचे हे छावणी परिषदमध्ये गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये आहे आणि मी बचत गटाचे अध्यक्ष आहे. प्रतिभा शिवाजी खुळे. माझं सासरकडलं नाव प्रतिभा विजय राजोळे. मला 2 मुलं आहेत, एक मुलगी आणि एक मुलगा. मुलगी बोटिंग क्लब चालवते, आंतरराष्ट्रीय खेळ खेळते. मी सुनीता रामनाथ चव्हाणके. माझे सासरकडचे नाव सुनीता अनिल गाजरे. मी गाजरवाडीचे आहे, गाजरवाडी तालुका निफाड. मी महाराष्ट्र पोलीसमध्ये नाशिक ग्रामीण घटकात पोलीस म्हणून कार्यरत आहे. सध्या मी पोलीस पदावर कार्यरत आहे. माझे 2 मुलं आहेत, एक 11वीला आहे, एक 4थीला आहे. ते काय करतात? शेत काय करतात? आमच्या शेतचं वेल्डिंग वर्कशॉप आहे. शेती अवजारे सर्व बनवतात. गाजरवाडी नाही तर इथे 2 ठिकाणी कारखाने आहेत. सुनीता त्यांना मला नक्की भेट द्या. सासरचे नाव योगिता कृष्णा निकले. मला धन्यवाद. सविता सुलेबाई खुळे आहे. माझं माहेरचं नाव सविता सुलेबाई खुळे आहे आणि सासरचं नाव सविता नवरात्राव झाले. माझी मुलगी शेवटच्या इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे. मुलगा 10वीला आहे आणि शेती करत आहे. माझे नाव सरला रंगनाथ खुळे, रमेश हॉटेलवाल्याची बहीण. मला निफाडला दिलेलं आहे रावचवाडी, पण राहिला आम्ही दिंडोरीला स्थायिक झालेलो आहे. सर्व्हिसला आहे माझे मिस्टर. सारिका गंगाधर निफाडे. माझं नाव बदललेलं आहे तिकडे. सचिव ते सचिव आहे, सेक्रेटरी. 2 मुलं आहे मला. मुलगी IT इंजिनिअरिंगला आहे 3rd इयरला. मुलगा 10वीला आहे. नाव वैशाली गोविंदराव कोफाटे माहेरचं आणि सासरचं अश्विनी भास्कर चव्हाण. मी दिंडोरीला राहते. मिस्टर हॉटेल व्यवसाय मिस्टरांचा आणि मुलगा सिव्हिल इंजिनिअरिंगला आहे. मुलगी मुलींना विनंती. बेबी सदाशिव चव्हाणकी. सासरचं नाव बेबी विकास पाचोरे. मी राहणार कोपरगाव तालुका कोपरगाव करंजी. मी शेतीच करते. माझे मिस्टर एक्सपायर झालेले 4 वर्ष झाले. मी मधुकर गीते पेंडिंग आणि सासरी संजीवनी रतन ठाळ. मला 2 मुली आहेत. मोठी मुलगी B.Tech करते 3rd इयर आणि सेकंड छोटी मुलगी +1 मध्ये आहे आणि माझे मिस्टर ॲज अ क्वालिटी एक्झिक्युटिव्ह HUL मध्ये आहे. खुळे. तिकडलं सविता भीमराज वाघे. माझं MCA ला आहे. गीता पांडुरंग भोर. सासरचे नाव संगीता रवींद्र कानडी. मी शेती करते. मिस्टर शेती करतात. मला एकच मुलगी आहे. मुलगी BHMS आहे. विमान पंढरीनाथ चव्हाण. मला सिन्नरला दिलेलं आहे. माझे तिकडचे नाव विमल संदीप काकड. माझे मिस्टर पण शेती करतात आणि मी पण शेती. मला 2 मुलं, एक BSc ॲग्री करतो आणि मुलगी 12वी.
माझे नाव सविता यमाजी बोंबले, सासरचे नाव सविता योगेश लगड. आम्ही शेती करतो. मला 2 मुली आहेत. माझे नाव मनीषा अशोक शलम, सासरचे नाव मनीषा कैलास सुरोळे, मनसगाव ब्राह्मणगाव. सध्या हल्लीचं मका आमचा करंजगाव आहे. माझ्या मिस्टरांचं मका लायब्ररीचं दुकान आहे. मी ब्लाऊज शिवते आणि शिवण क्लासेस घेते. आणि मला 2 मुली आणि 1 मुलगा आहे. तर मोठी मुलीचं लग्न झालंय आणि मला एक नात पण झाली 2 वर्षाची. आजी आजी काय डिग्रीच्या 3ऱ्या वर्षाला आहे आणि मुलगा 12. आता पुढलं पण लग्न केलं तिने. वडांगळी ज्युनियर कॉलेज सध्या सायळे येथे मी निवृत्तीचा चांगल्या पद्धतीचा आनंद घेत आहे. आणि त्याच वेळेला अंतःकरणाला येलावून टाकणारा तुमचा या कार्यक्रमाचं अत्यंत प्रेमपूर्वक आमंत्रण मिळतं. पण यामध्ये थोडासा कौटुंबिक व्यत्यय आल्यानंतर थोडासा उशीर होईल, पण तुमच्या आग्रहाखातर पोहोचलो. त्यापुढे जाऊन आता तुमच्या सर्वांची माफी मागून, व्यासपीठाच्या सर्व मान्यवरांची माफी मागून, आजचा कार्यक्रम म्हणजे खरोखरच इतका जबरदस्त आहे की असा कार्यक्रम शक्यतो कोणाच्याही वाटायला येणार नाही. कारण का माहितीये, इकडं गृहमंत्री, इकडं सगळे कुटुंब प्रमुख कचे गृहमंत्र्यांना घरी ठेवून आले, इकडं सगळं घरी ठेवून आमच्यासाठी या ठिकाणी ज्या वेळेला विद्यार्जन करता करताही शिष्यत्व श्रेष्ठ मानलं. आणि आज या कौटुंबिक जीवनामध्ये 21व्या शतकात आकाशात उंच भरारी घेत असताना सर्वांनी जीवनामध्ये येताना आजही आम्ही कुठंतरी विद्यार्थी आहोत, लहान आहोत आणि आम्हाला शिकायची ही उणीव ठेवून या सर्व गुरुजनांना एवढं मानाचं स्थान दिलं. त्याबद्दल आम्ही सर्व गुरुजन तुमचे खरोखर अंतःकरणपूर्वक आभारी आहोत. आणि आपल्या सर्वांना भावी जीवनासाठी तुम्हाला, तुमच्या मुलांना, मुलींना, त्याचबरोबर इकडं गृहमंत्र्यांना, इकडं कुटुंब प्रमुखांना देखील शुभेच्छा, भावी आयुष्यासाठी शुभेच्छा जिंकून या ठिकाणी एका बहिणीच्या वयाचा वर्ष श्राद्ध आहे, त्यालाही मी आता लेट होतोय, 12:30 वाजले, पण कमीत कमी वेळेवर जावं ही अपेक्षा आहे. म्हणून तुमच्या सर्व व्यासपीठाने तुमची माफी मागून रजा घेतो. धन्यवाद. ज्ञानेश्वर अशोक ठोक, राहणार खडांगळी, माझी सासूरवाडी केलवड, तालुका राहता. माझ्या पत्नीचं नाव पण सांगावे अशी विनंती करतो. माझ्या मिसेसचं नाव स्वाती. मला एक मुलगा आहे 12वीला सूरज, एक मुलगी आहे भक्ती, ती 9वीला न्यू इंग्लिश स्कूल वडांगली येथे दोघेही शिकतात. पुंजराम दोरी, राहणार बोमलवाडी, मी शेतीच करतोय. माझी मुलगी इंजिनिअरिंगच्या 2ऱ्या वर्षाला आहे, मुलगा 6वीला आहे. जयश्री राजेंद्र दोरी, माझी सासरवाडी सातारा, शेवगा सातारा. ऐका शांत मला 2 मुले आहेत. एक 9वीला शाळेत आहे. माझ्या मिसेसचं नाव योगिता भाऊसाहेब शिंदे, दुबेरची सासवडी आहे. नाव रामदास रामचंद्र गीते आहे. मिसेसचं नाव वैशाली रामदास गीते, सासरोड देवगाव आहे. मला 2 मुलं आहे, एक मुलगा एक मुलगी. मुलगा 9वीला आहे आणि मुलगी 7वीला आहे. दशरथ चव्हाणके, मी शेती करतो. आणि माझ्या मिसेसचे नाव ललिता चव्हाणके आणि नाशिक रोडची सासूरवाडी आहे. मामाची मुलगी आहे, मुलगी 9वीला आहे आणि मुलगा 7वीला आहे. माझं नाव सचिन दोंडेराम सहाने, मी शेतीच करतो. माझ्या मंडळीचं नाव अनिता सचिन सहाने, माझी सासूरवाडी मनेगाव सिन्नर. मला 3 मुलं आहे. एक मुलगी 11वीला आहे, सायन्स करते. दुसरी मुलगी 7वीला आहे आणि छोटा मुलगा आपला 4थीला आहे. योगेश रंगनाथ बोराडे, मी जॉब करतो सिन्नर तालुका खरेदी विक्री संघामध्ये डेपो मॅनेजर म्हणून आहे. आणि माझी मिसेस शिक्षक आहे सुरेखा योगेश बोराडे, पांडुर्ला जनता विद्यालयामध्ये शिक्षक येते. तिचं शिक्षण झालं D.Ed, B.Ed, MA, B.Ed येते. आणि एक मुलगा आहे, तो 6वीला आहे. मिसेसचं नाव उज्ज्वला, मला 2 मुलं आहे, मुलगी 5वीला आहे, मुलगा 2रीला. संपतराव ठोक, खडांगळी,
माझं शिक्षण 12वी झालंय. सासूरवाडी माझी 12गाव पिंपरीची आहे. पत्नीचं नाव आहे अश्विनी संदीप ठोक. 2 मुलं आहे मला. मोठा 12वी सायन्सला आहे आणि इथं 8वीला एक लहान मुलगा जातो शाळेत. त्याचं नाव काय लहान आहे? आदित्य. मी प्रायव्हेट कंपनीत नोकरी करतो. माझ्या मिसेसचं नाव आहे मनीषा दीपक चव्हाणके, सासूरवाडी पाटपिंपरी, आणि ती ब्युटी पार्लरचं करते. मला 2 मुलं आहे, एक मुलगी आणि एक मुलगा. मुलगी 10वीला आहे आणि मुलगा 7वीला आहे. गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा. सर्व गुरुजींना प्रथम वंदन माझं. सर्व गुरुजींना माझं वंदन. आणि सर्व उपस्थित सर्व मित्रमैत्रींना माझा नमस्कार. माझं नाव किरण भास्कर चव्हाणके, मी कीर्तांगळीचा आहे. माझी सासूरवाडी मडीची आहे, अश्विनी नाव आहे तिच्यावाला. आणि मला एक मुलगा आणि मुलगी. मुलगी माझी इथं 10वीलाच आहे आणि मुलगा पण इथं 8वीमध्ये शिकतो. काय करतो? माझा व्यवसाय म्हणजे मी वेटरनरी डॉक्टर आहे आणि माझा पोल्ट्री उद्योग आहे. माझे पोल्ट्री शेड आहे तो. वसंत वार्तन कासार. मी प्रायव्हेट कंपनीत जॉब करतो. माझ्या मिसेसचं नाव मंगल वसंत कासार. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगी ती 9वीत शिकते आणि मुलगा 6वीमध्ये येतात. मला 2 मुलं आहे. मोठा मुलगा नंदोबाई गुले. मला 2 मुलं आहे. एक मुलगा 11वी सायन्सला आहे आणि एक मुलगा 9वीला आहे. माझं नाव गणेश सोमनाथ गोटेकर आहे. माझ्या मिसेसचं नाव सुरेंद्र गणेश गोटेकर आहे. मला 2 मुलं आहे. माझा मुलगा 12वीला आहे, सायन्सला गेला वडांगीतच आहे. आणि 8वीला मुलगा आहे छोटा, तो पण इथंच आहे. आणि मी शेती प्लस टेलरिंग व्यवसाय करतो. माझी पोल्ट्री फार्म पण आहे. माझी सासूवाडी मेंढी जय हरी. जय. माझं नाव गुमरे गणेश भाऊसाहेब. मंडळीचं नाव वनिता गणेश गुमरे. तिचा माझी सासूरवाडी चांदगिरी आहे आणि व्यवसाय शेती प्लस नोकरी. ते एक एक्सपायर झालेला आहे, एक आता 8वीला आहे. आणि निवृत्ती खोळे. माझा छोटा मोठा व्यवसाय आहे. माझं स्वतःचं JCB आहे, एक हायवा आहे. मी दुधाचा व्यवसाय करतो. मंडळीचं नाव जयश्री. मला एक मुलगा एक मुलगी आहे. मुलगा 10वीला आहे आणि मुलगी 7वीला आहे. या शाळेमध्ये शिकत आहे. ओके, धन्यवाद. नितीन सुरेश गुले. माझ्या मंडळीचं नाव शोभा नितीन गुले. माझी सासूरवाडी आहे मानुरे आणि 2 मुलं आहे मला. एक इकडं 9वीला शाळेत शिकवतो आणि एक गरुड जे अकॅडमीमध्ये गंगापूरला आहे. सचिन भरत खोळे. माझ्या मंडळीचं नाव सीमा सचिन खोळे. माझी सासवाडी बेरवाडी. मला 2 मुलं आहे. एक मोठी मुलगी इथे 4थी आहे. अभिनव बाबलमध्ये शिकते 3रीला आणि मुलगा छोटा आहे 4 वर्षाचा. माझे नाव ज्ञानेश्वर गंगाधर बागू. मी सध्या कानडीमाळा येथे राहतो. मला एकच मुलगा आहे, 9वीत शिकतो. माझ्या मिसेसचं नाव रुपाली आहे आणि आम्ही दोघं पण शेती करतो. मामाची पोरगी म्हणे. रघुनाथ पगारे. मी खाजगी कंपनीमध्ये नवी मुंबई येथे काम करतो. राहायला खारघर येथे आहे. माझ्या मिसेसचं नाव पूनम रुपेश पगारे. ती प्रायव्हेट स्कूलमध्ये टीचर आहे. तर माझ्या मुलाचं नाव स्मित पगारे. तो 5वीमध्ये शिकत आहे. राहणार कोमलवाडी. मला 2 मुलं आहे. एक मुलगी ती 10वीला शिकते आणि मुलगा तो 7वीला शिकतो. आणि मी 10वी नंतर 2003मध्ये फौजमध्ये भरती झालो. 17 वर्ष फौजची नोकरी केली. त्यानंतर 4 वर्ष शेती केली आणि आता मुंबई पोलीस या घटकामध्ये नोकरी करतोय. 2 वर्ष झाली. माझे नाव दिगंबर सुभाष नरोडे. मिसेसचं नाव मनीषा नरोडे. मुलगी 11वीला आणि मुलगा 7वीला. शासकीय लायब्ररी वडांगणी येथे ग्रंथ बनवतो. नमस्कार सर. माझं नाव अनिल सुखदेव वाघ. सध्या मी मुंबई पोलीस दलात कार्यरत आहे आणि राहायला मुंबईलाच आहे. माझ्या पत्नीचं नाव सविता वाघ आणि मला 2 मुली आहेत. एक 6वीला आहे आणि एक 2 वर्षाची आहे. बंडू भीमाजी गुले. राहणार कोमलवाडी. माझ्या मंडळीचं नाव शोभा बंडू गुले. एक मुलगी BSc, एक SYB
एक मुलगा 12वीला आहे. माझं नाव विष्णू गोविंद खुळे. मी सध्या हार्डवेअरचा व्यवसाय करतो आणि पत्नीचं नाव वर्षा विष्णू खुळे. दोन मुलं. पत्नी काय करत राहिलं नाव राजेंद्र मधुकर चव्हाणके. सध्याचं नाव नितीन चव्हाणके. माझी सासरवाडी पाडळी वगैरे शिंदेराईचे व्हायच्या यांची पुतणी. मला 2 मुलं आहेत. मुलगा इंजिनिअरिंग करतोय, मुलगी 10वीला आहे, शाळेत आहे. मी शेती. नमस्कार, माझं नाव सुनील कल्याणगीर गोसावी. माझ्या पत्नीचे नाव वर्षा सुनील गोसावी. मला 3 मुलं आहेत. मोठा मुलगा 12वीला आहे, छोटा मुलगा 10वीला इथे शिकतोय आणि एक मुलगी आहे. नमस्कार, माझे नाव श्याम सुभाष कोकाटे. मी शेती व्यवसाय करतो. माझी सासरवाडी कोपरगाव तालुक्यात दांबोरी येथील आहे. मिसेसचं नाव मीनाक्षी श्याम कोकाटे. 2 मुलं आहे. एक मुलगी 6वीला इथं, तिचं नाव धनश्री श्याम कोकाटे आणि मुलगा 3री कळंबे. माझं नाव सचिन कैलास गुले, कोमलवाडी. मिसेसचं नाव आरती सचिन गुले. 2 मुलं आहे. एक मोठा 10वीला आहे, इथं शिकतोय आणि छोटा 8वीला आहे, 9वीला आहे. माझे नाव रोहिदास काळुलगड. मी घंगाळवाडी गावचा रहिवासी आणि माझा प्रमुख व्यवसाय शेती. त्यानंतर मला एक मुलगा आहे, तो 12वी नंतर ITI करतो आणि माझी मिसेस बागलवाडी निफाडमधली आणि ती पण शेती व्यवसाय करते. मी योगेश रंगनाथ खुळे. मी नाशिकमध्ये प्लॉट डेव्हलपिंगचा व्यवसाय करतो. पत्नीचे नाव सुरेखा योगेश खुळे आणि 2 मुले आहेत. ते डेकेअर स्कूल नाशिकमध्ये शिकतात. सर्वप्रथम उपस्थित गुरुजनांच्या चरणी वंदन. तसेच इकडे जमलेले सर्व मित्र आणि मैत्रिणी सर्वांना सादर प्रणाम, नमस्कार. अगदी थोडी 5 मिनिटं घेतो, जास्त नाही बोलणार. याच्या अगोदर 10वीचा ज्यावेळेस सेंडअप झाला किंवा आपण इकडे पहिलं आपलं पाऊल ठेवलं त्यावेळेस आणि ज्यावेळेस 10वीचा सेंडअप झाला तर अगदी थरथरत्या हृदयाने, धडधडत्या हृदयाने एकमेकाला निरोप दिला आणि परत केव्हाही वाटलं नाही की आपण पुन्हा या शिक्षण ज्या गुरुजनांच्या चरणी येऊ, या वर्गात पुन्हा प्रवेश करू. ते आपले जीवनात आठवलेले सर्वोत्तम क्षण जेणे का याची कोणी तुलनाही करू शकत नाही. ते केव्हाही आपल्या आयुष्यात परत येणार नाही. जवळजवळ प्रत्येकाने 40शी वलांडलेली, जवळजवळ प्रत्येकाने अर्ध आयुष्य जगलंय. तर प्रत्येक जण आपल्या धावपळीमध्ये, आपल्या कमावण्यामध्ये, आपल्या मुलांच्या भविष्यासाठी झटतोय, पण त्यामुळे तो स्वतःला विसरतोय. स्वतः आपण काय करतो, माझ्यासाठी मला काय केलं पाहिजे अजिबात घेणं देणं नाही. फक्त मुलं, त्यांचं भविष्य, आपली पत्नी यासाठी झटतोय. तर मला एवढं म्हणायचंय का आपणही स्वतःसाठी वेळ द्या. शिर सलामत तर पगडी पाचास एवढं जर डोक्यात ठेवलं, कारण येणारी वेळ काय घेऊन येईल ह्यापेक्षा, भविष्य जगण्यापेक्षा वर्तमानमध्ये जगा, ते आपल्यासाठी नक्कीच चांगलं राहील. जे आपले गुरुजन आहे त्यांच्यासाठी कुसुमाग्रजांच्या 4 ओळी. पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला, पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही का ना, पाठीवर हात ठेवून नुसते लढ म्हणा. हे आपल्या शिक्षकांसाठी. त्याच्यानंतर ज्यांनी म्हणजे दिवस रात्र प्रयत्न करून, वाटतं जेवढं सोपं नव्हतं हे गेट टुगेदर करणं, एवढ्या सर्वांना एकत्रित आणणं सोपं नव्हतं. आणि आपल्या एका हाकेला धाव देऊन जे आपले गुरुवर्य, तर त्यांनाही मनापासून आनंद होतो का मला माझ्या विद्यार्थ्यांना भेटायचं आहे, पुन्हा एकदा मला तो क्षण आठवायचा आहे तर जो पुन्हा आपल्या हातून गेल्यानंतर परत कधी भेटणार नाही. तर सर्वांसाठी मनापासून अंतःकरणापासून एकदा टाळ्या होत्या. धन्यवाद. मी प्रकाश मनोहर साळवे, राहणार कीर्तंगळी, प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करतोय. मला 2 मुलं आहेत. रामभाऊ गोसावी. 4 मुली आहे. एक सिन्नरला आहे, 3 इकडे वर्ड हायस्कूलला आहे आणि मी गाडी धंदा करतोय. माझं नाव सुनील शांताराम कोकाटे, राहणार खडांगळी. त्याचं नाव पूनम सुनील कोकाटे, सासरवाडी वेस्ट जवळकर. मला 2 मुलं आहे. एक 11वीला आहे सिन्नरला, एक 10वीला आहे मुलगी. ती इथंच आहे आपल्या हायस्कूलमध्ये, व्यवसाय शेती. माझं नाव रामदास कुंद कोकाटे, रांगली. शेती व्यवसाय करतो. माझ्या मुलीचं नाव अर्चना रामदास कोकाटे. मला 2 मुले, एक मुलगा मोठा 12वीला आहे, 12 गाव आणि एक मुलगा इथे 7वीमध्ये शिकतो, रांगली. माझे नाव संतोष कडू सांगळे. मी तामसवाडी तालुका निफाड. मला 2 मुलं आहेत. माझी मुलगी 10वीला आहे आणि मुलगा 7वीला आहे आणि माझ्या मिसेसचे नाव सारिका आहे.
निवृत्ती क्षीरसागर पुणे येथे वेदांत इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडमध्ये काम करतो. माझ्या पत्नीचे नाव अस्मिता शांतराम क्षीरसागर आहे. मला 2 अपत्य. रविकांत जयराम चव्हाणके. माझ्या पत्नीचे नाव मनीषा रविकांत चव्हाणके. पत्नीची सासूरवाडी आहे आणि मला 3 अपत्य. शरद बाळासाहेब भगत. पत्नीचे नाव पूनम शरद भगत. सासूरवाडी खोपडी इथली आहे आणि मी लिमिटेड कंपनीमध्ये ॲज एक्झिक्युटिव्ह सिनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करतोय. आणि मला 2 मुलं आहेत. एक मुलगी 8वीला आहे आणि एक मुलगा आहे तो 5वीला आहे. पत्नीचे नाव चंद्रकला नवनाथ चव्हाण. मला 2 मुले आहेत. तो क्षीरसागर गाव. मला 2 मुले आहेत. मिसेसचे नाव आहे संगीता क्षीरसागर. थोडं मोठा आवाज द्या. चांगलं नाव कळलं पाहिजे. चांगलं आवाज येतोय. माझे नाव सचिन भाऊसाहेब मुरडणार आहे. माझ्या पत्नीचे नाव सविता सचिन मुरडणार. सासूरवाडी कोळपेवाडी. मला 3 मुली आहे. एक मुलगी 8वीला पंचाळी येथे आहे आणि एक 4थीला आहे आणि एक छोटी आहे. माझे नाव किरण लक्ष्मण थोरात. मला 2 मुली 1 मुलगा आहे. पत्नीचे नाव सुनंदा किरण थोरात. सुनंदा किरण थोरात कांदळाची सासूरवाडी. खुळे. मी मायलन लॅबोरेटरीमध्ये ॲज अ मॅनेजर म्हणून काम करतो. माझ्या सरकारचं नाव माधुरी दिलीप खुळे. मला 1 मुलगा आणि 1 मुलगी आहे. मुलगा 7वीमध्ये अशोका इंटरनॅशनलमध्ये शिक्षण घेतो आणि मुलगी हॉरायझनमध्ये 3रीला शिक्षण घेते. सरकार काय? सरकार हाऊसमेट. मोरे जॉब करतोय MSCBमध्ये. मला 2 मुलं आहे. उदयराज आणि साहिल. उदयराज हा 12वी सायन्सला आहे आणि साहिल हा 10वीला आहे आपल्या वडंगी शाळेत. माझ्या पत्नीचे नाव रुक्मिणी. सासूरवाडी खांडगाव ठाणे. महेश राममान कांदळकर. माझं छोटं दुकान आहे पत्नीचे नाव कविता महेश कांदळकर. माझी मोठी मुलगी आहे SYBA करते. माझं नाव देवीदास दशरथ खुळे. मी शेती करतो. माझ्या मिसेसचं नाव शिल्पा देवीदास खुळे. मला 3 मुले आहेत. सुरेश कुलते. पत्नीचं नाव अंजली संजय कुलते. माझा व्यवसाय ज्वेलरी. 2 मुलं आहेत. 1 मुलगी आणि 1 मुलगा. मुलगा 4थीला आहे. मुलगी 2रीला. मी कल्याण येथे राहण्यास आहे आणि नोकरी डोंबिवली ठिकाणी आहे. माझ्या मिसेसचे नाव प्रियंका भाऊसाहेब आडंगे. माझी सासूरवाडी डुबेर आहे तालुका सिन्नर आणि मला 2 मुलं आहेत. मोठा मुलगा 5वीत आहे आणि मुलगी 3 वर्षाची आहे. माझं नाव रणजित उत्तमराव खुळे. पत्नीचं नाव नीता रणजित खुळे. येतोय ना? मोठी मुलगी आहे 9वीला आहे. मुलगा आहे तो 4थीला. मुलगा आहे. सासूरवाडी शिर्डी सावळी. दुसरा बायकोचा माझ्या पत्नीचं नाव वंदना. मला 3 अपत्य आहे. किरण भाऊसाहेब खुळे. माझा व्यवसाय शेती. पत्नीचं नाव सोनाली किरण खुळे. माझी सासूरवाडी तळेगाव मळे वैजापूर. माझा व्यवसाय शेती. मला 2 मुले आहेत. मोठा मुलगा माझा मतिमंद आहे. छोटा मुलगा माझा शाळेत शिकतो आणि माझ्या शेती व्यवसायाला जोडून माझा जोडधंदा आहे. माझा ऑल क्रॉप हार्वेस्टिंग आहे. त्यानंतर माझा मुरघासाचा व्यवसाय आहे. त्यानंतर माझा डेअरी फार्मचा व्यवसाय आहे. आणि अशा पद्धतीने मला हा मित्रपरिवार मिळवण्यासाठी फार मोठं स्ट्रगल करावं लागलेलं आहे. मला अक्षरशः 9वी नापास होऊन मला हा मित्रपरिवार मिळालेला आहे. म्हणजे हसण्यासारखी गोष्ट आहे. मला 9वीत नापास व्हावं लागलेलं आहे हा मित्रपरिवार मिळवण्यासाठी. जोरदार टाळा वाजवतो. त्याग किती महत्वाचा आहे पाहिलं. 1 वर्षाचा त्याग केला. आणि मी 5वी पासून नाशिकला शिकायला होतो आणि माझं अक्षरशः नाशिकमध्ये मन रमलंच नाही. आणि त्यानंतर मला 9वीचे वार्षिकचे पेपर मी दिले नाही.
आणि त्यानंतर मला वडांगलीत येण्यासाठी भेटलं आणि त्याच्यानंतर मला हा सगळा अमूल्य मित्रपरिवार भेटला. त्याच्यात मला सुडके सरांचं सहकार्य जबरदस्त होतं. त्यांनी असं कधी जाणून दिलं नाही का रिपीटर या नाही, खऱ्या अर्थानं सांगतो. म्हणजे वर्गात त्यांनी असं कधी भासवू दिलं नाही किंवा जाणवू दिलं नाही. आता सांगितलं हे आत्ता सगळ्यांना कळलं. मी रिपीटर होतो ना. सचिन त्र्यंबक ठोक, राहणार खडांगळी. माझ्या पत्नीचे नाव सुनीता सचिन ठोक, माझी सासूरवाडी जळगाव येवला. मला 2 मुलं आहे. मोठी मुलगी 12वी सायन्सला आहे आणि छोटा मुलगा इयत्ता नवीन इथं न्यू इंग्लिश स्कूलला शाळेत शिकतो आणि मी शेती व्यवसाय करतो. माझं नाव किरण कोकाटे, माझ्या मंडळीचं नाव रेखा किरण कोकाटे. मला 2 अपत्य आहे. माझी सासूरवाडी हारसोली. माझं नाव प्रताप चिंतामण रणदिवे, पत्नीचं नाव मोनिका. मला 2 माझ्या पत्नीचे नाव आशा अमोल कुत्रे. माझं लाइटिंग डेकोरेशन आणि साऊंड सिस्टमचा व्यवसाय. पत्नीचे नाव गोपाली गेली झाडांगळे. मला 2 मुली आहेत. 1 मुलगा मुलगी आहे. चेवांके रामनाथ लाल, पत्नीचे नाव सविता रामनाथ चेवांके, व्यवसाय शेती करतो आणि 2 मुलं आहेत. मुलगी 13वीला. आठवीला आहे आणि मुलगीला 2रीला आहे. मला 2 मुली 1 मुलगा आहे. शेती व्यवसाय. ज्यूसचा धंदा आहे. केलं तर मी रडत होतो वर्गामध्ये. आणि सुडके सरांनी कधी काम आपलं थाप देण्याचं काम केलं. मी संदीप परशुराम चव्हाणके. मी सध्या पुणे येथे स्थायिक आहे. IT डिपार्टमेंटला मॅनेजर या पदावरती काम करतो. माझे 1 मुलगा आणि 1 मुलगी ते पण पुण्याला शिक्षण घेत आहे प्रेस्टिज पब्लिक स्कूलमध्ये. एक आहे 6th स्टँडर्डमध्ये आणि मुलगी जी आहे ती 3rd स्टँडर्डमध्ये. सांगा. माझे नाव सीताराम गणपतराव गीते, राहणार मीटिंग. मला 2 मुली आहेत. 1 मुलगा आणि 1 मुलगी. मोठा मुलगा 8वीमध्ये शिकतोय पंचाळे HG पब्लिक स्कूलला आणि मुलगी वस्ती शाळेवर आहे 4थीला शिकते. मोठ्या मुलाचे नाव देवेश सीताराम गीते आणि मुलीचे नाव वेदिका सीताराम गीते. आमचे गृहमंत्रीचं नाव सोनाली सीताराम गीते. आपल्या सर्वांसाठी 4 ओळी आपल्याकडं. 4 ओळी आपल्यासाठी. आवाज पाठीवरती दप्तर घ्यावे, पुन्हा वाटे लहान व्हावे. पाठीवरती दप्तर घ्यावे, पुन्हा वाटे शाळेत जावे आणि जगण्याचे सोने व्हावे. जगण्याचे सोने व्हावे. धन्यवाद. माझा परिचय आपल्या सर्वांना माहितीच आहे. सांगतो. माझे नाव सुरेंद्र श्रीहरी कांडळ. मी वडाई ग्रामपंचायत क्लर्क या पदावर काम करीत आहे गेली 18 वर्षापासून. माझ्या मंडळीचं नाव मुक्ता सुरेंद्र कांडळ. ती सरकारी दवाखान्यात कामाला आहे. माझी मोठी मुलगी 11वी सायन्स कोपरगाव शिकत आहे. माझा मुलगा 9वी येथे वडांगली न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकत आहे. आता यानंतर आपले जिवलग मित्र 5 ते ऑफ झाले, त्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली देऊ. तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी. मला 3 मुलं आहे. मोठ्या मुलीचे लग्न झाले. मला 10 महिन्याचा नातू आहे. मोठा मुलगा मी नाशिकमध्ये चार्टर्ड अकाउंटंटच्या ऑफिसमध्ये सिनियर अकाउंटंट म्हणून आहे. गेली 18 वर्ष मी तिथे कार्यरत आहे.
सर्वांनी जोरदार टाळ्या राम साळवेसाठी ऑफ झालेला आहे. आपले गुरुवारी चतुर सर, येवले सर, राऊत सर, पवार सर, आपल्याला 7वीला शिकायला SY पवार सर होते. आठवत तुम्हाला सर्वांना? आपले पिवन काका, खंडूमामा खुळे, थोरात सर, या सर्वांना आपण भापरून संध्याकाळचे 2 मिनिटं उभं राहायचे. तसे आपले जे 5 मित्रांचे नाव आहेत त्यांचे नावं तुम्हाला सांगतो मी. कैलासवासी अभिजित दत्तात्रय खुळे, कैलासवासी सुरेश शांताराम खुळे, कैलासवासी किशोर उत्तम ठोक, कैलासवासी अनिल भीमा मुरडणर, कैलासवासी अरुण पुंजागीर गोसावी, कैलासवासी राजेंद्र परसराम शिंदे. हे सर्व आपले क्लासमेट मित्र होते. तरी आपण सर्वांनी यांना 2 मिनिटं भावपूर्ण श्रद्धांजली उभं राहायचं आहे. ओम शांती शांती शांती. सर्वांनी खाली बसायचं शांततेत. या ठिकाणी डॉक्टर श्रद्धा माणूनकर आपलं मनोगत 3 मिनिटात व्यक्त करणार. थोड्याशा आपण आज का इथे जमलो आहो आणि इथं येऊन कसं वाटतं याविषयी बोलणार आहे. शाळेला मनामध्ये एक वेगळं स्थान आहे. शाळेला मनामध्ये एक वेगळं स्थान आहे. कितीही दूर गेलो तरी शाळा आमची शान आहे. शाळा आमची शान आहे. हा मेळावा आपल्यासाठी हा केवळ कार्यक्रम नाही तर आपल्या मनाच्या, आपल्या आठवणींच्या आणि आपल्या आपुलकीच्या धाग्यांची पुनर्बांधणी आहे. आज या गेट टुगेदरच्या निमित्ताने या पवित्र ज्ञानदानाचे संकुल असलेले शाळेच्या प्रांगणात 25 वर्षांनी उभे राहिले तेव्हा शालेय जीवनातील असंख्य आठवणी पुन्हा ताज्यातवान्या झाल्या. या शाळेने आम्हाला केवळ शिक्षणच दिलं नाही तर जीवन कसं जगायचं, योग्य मूल्य संस्कार कशी जोपासायची आणि संघर्षाला सामोरं कसं जायचं हे शिकवलं. आमच्या जीवनातील जडणघडण या शाळेमुळे आणि शिक्षकांमुळेच झाली आहे हे आम्ही कदापिही विसरू शकणार नाही. जुने ते दिवस अजूनही मनात, शाळेच्या आठवणी राहिल्या हृदयात. आज पुन्हा भेटलो आपण सारे. हर्ष उल्हासाने मन भरून गेले. हर्ष उल्हासाने मन भरून गेले. ग्रामीण भागातील शाळा आणि विद्यार्थी आणि शिक्षक यांचे नाते खूप वेगळे असते. आजही ते निर्मळ बालपण आठवते. कुणाबद्दलही मनात द्वेष नव्हता, ईर्ष्या नव्हती, गरिबीत कमीपणा नव्हता, श्रीमंतीचा गर्व नव्हता. मैत्रिणींच्या डब्यामधून चोरून ठेचा भाकरी खाताना कधीच कमीपणा वाटला नाही. वैशूच्या डब्यातून तर मी हमखास चालू पिरियडमध्ये सुद्धा ठेचा आणि भाकरी खाल्लेली आहे आणि मग तिला नंतर घरी जेवायला जाऊन घेऊन जायची मी आणि हमखास ती माझ्यासाठी घेऊन यायचे. आणि माझ्या सगळ्या मैत्रिणी ज्या चिंचा बोरे आम्हाला द्यायचे ती आठवण तर म्हणजे त्या चिंचा आणि तसे बोरे मला नाही वाटत की नंतर मला कधी खायला मिळाले माझ्या आयुष्यात पुन्हा. आणि त्या आठवणी, त्या शालेय परिसराची स्वच्छता, श्रमदान, आपला MCC, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी गॅदरिंग अशा अनेक उपक्रमांनी आपल्याला सक्षम बनवलं. कोणतेही काम करताना सर्वजण समानतेने आणि आनंदाने करायचे. भेदभाव नाही, गर्व नाही, कमीपणा पण नव्हता. निखळ निर्मळ आनंद म्हणजे आपले शालेय जीवन होते. आता मी फक्त ह्या म्हणजे ह्या आपल्या ज्या माजी विद्यार्थी मेळाव्याचे कल्पनेचे खरंच कौतुक करते की ज्यामुळे विशेषतः आपल्या शालेय शिक्षण उत्तीर्ण झालेल्या आणि बाहेरील जगात स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये एक विशेष बंध निर्माण होतो. इथे राहणारे मुलं कदाचित भेटतही असतील पण जे बाहेर गेले आहेत ते मला वाटतं आज 25 वर्षानंतर प्रथमच भेटत आहोत. तर याच्यामध्ये आपण एकमेकांना थोडं का होईना जाणू शकलो, पुन्हा भेटू शकलो आणि या शाळेच्या प्रांगणात पुन्हा एकदा उभं राहून बोलण्याचं मला भाग्य लाभलं. हेच मला छान वाटतं. जाता जाता एक शब्द, एक चारोळी सांगते मी. शाळेच्या वाटा पुन्हा आठवूया, शाळेच्या वाटा पुन्हा आठवूया, माजी विद्यार्थ्यांच्या सोबतीने रंगूया, आठवणींचा सोहळा साजरा करूया, आनंदाच्या प्रवाहात हरून जाऊया. आपले मित्र भारत गडाख ते ऑस्ट्रेलियाहून आपल्याला 50,000 रुपयाची मदत पाठवली. त्यांचं एकदा जोरदार टाळा वाजवा.
आणि त्यांनी परत आज शब्द दिला की पैसे जरी कमी पडले कार्यक्रम हलका करू नका, पाहिजे तर परत मी पैसे पाठवतो. तो ऑस्ट्रेलियाला भारत गाडा हो मोठे कोणते MBCB ते. आदरणीय गीते सर तसेच व्यासपीठावरील सर्व शिक्षक वृंद मान्यवर यांना प्रथम मी विनम्र अभिवादन करतो. आज आपण गेल्या 25 वर्षानंतर एकत्र येत आहोत. गेले 25 वर्ष आपण कोण कुठं होतं, कुणाचं कुठं लग्न झालं, काय कोणाला माहीत नाही, काहींना माहीत असेल, काहींना माहीत नसेल. प्रत्येक जण आपल्या परपंचामध्ये व्यस्त होता. आज आपण मराठी शाळेमध्ये असायचो त्या काळी आपण वर्ग सारवायचो, मुली शेण आणायच्या, मुलं शेण आणायच्या, मुली सारवायच्या, बाई त्यांना मदत करायच्या. खरे आपले जुने दिवस. पण कालांतराने बदल होत गेला. नंतर फरची बसवल्या, बेंच आल्या, नंतर AC क्लासरूम झाल्या, काळ्या फळ्याचे निळे फळे झाले, डावल्या खडूची जागा काही ठिकाणी पेननी घेतली. ठीक आहे, तंत्रज्ञाने बदल हा जगाचा काय म्हणतात संस्कारच आहे. बदल हा होत असतो. शिक्षण बदल, इन्फ्रास्ट्रक्चर बदल, नियोजन बदल, अभ्यासक्रम बदल, पण शिक्षकांचं जे महत्त्व ते कधी बदलणार नाही. शिक्षक आपल्यासाठी गुरुस्थानी आहे. शिक्षक जे अधिष्ठान आहे हे कधी बदलणार, ते आज आहे, उद्या आहे. तुम्हाला मी 2014 साली मी पेठ तालुक्यात एका गावाला पेठ तालुक्यात 14 दिवस मी स्वच्छता ट्रेनिंग देतो. तुम्हाला सांगतो तर सर आमचं काम असं होतं की त्या शाळेत जायचं, प्राथमिक शाळेत जायचं, तिला माध्यमिक शाळेत जायचं, त्या मुख्याध्यापकांना सांगायचं की तुम्ही शिक्षकांना सूचना करा की विद्यार्थ्यांनी जेवणावर हात धुतले पाहिजे, स्वच्छ राहिले पाहिजे, नख काढले पाहिजे. अशा पद्धतीने ते सूचना द्यायचे. आणि मग तिथे पोस्टर वगैरे लटकून आम्ही यायचो. साधारण 14 दिवस तिथं होतो. एक असा कटू अनुभव आला तुम्हाला सांगतो. त्या मुख्याध्यापकांनी आपल्या शिक्षकांना ते सांगितलं की अशा पद्धतीने सरकारच्या सूचना आलेल्या आहेत. त्यामध्ये एक शिक्षिका होती. आपण आता 1ली 4थी तेव्हा शिक्षकांना बाईच म्हणायचो. तर त्या बाईंनी की नुसतं पाठांतर करून नाही घ्यायचं, ते बी प्रॅक्टिकल मुलांना ते करून घ्यायचं. मग त्या बाई मधल्या सुट्टीमध्ये बादली भरून आणायच्या, त्यांच्या हातावर ते पाणी वाटायच्या. काही मुलं काही दिवस त्यांनी केलं नाही, पण बऱ्यापैकी जवळजवळ 4-5 दिवसामध्ये सर्व वर्ग हात धुवायला लागला. पण एक मुलगा होता, तो काही हात धुवीत नव्हता. पण मॅडमने त्याला इकडून तिकडून म्हणून त्याला हात धुवायला लावलं. पण ते मुलगा हात धुतला का मॅडमच्या साईडला पदर पुसायचा, हात पुसायचा. हा, तो मुलगा मॅडमच्या त्या बाईंच्या साईडला पदराला हात पुसायचा. मॅडम म्हणे काय वात्रात काढताय हे, आता कसं करायचं. मग त्या बाईंनी मुख्याध्यापक तक्रार केली. म्हणजे सर्व वर्ग हात धुवायला लागला. इकडून तिकडून तो मुलगा हात धुवत नव्हता, तो धुवायला लागला. तो आला हात धुला का माझ्या पदराला हात पुसतो. मग मुख्याध्यापक सर बोलले ठीक आहे बाई, तुम्ही काही काळजी करू नका, उद्या त्याच्या आईला बोलून घ्या शाळेमध्ये. त्याच्या आईला दुसऱ्या शाळेमध्ये बोलवलं. मग मुख्याध्यापकाने विचारलं बाई तुमच्या मुलात काही बदल झाला का. त्या बाईला विचारलं, मुलाच्या आईला विचारलं. हो, ती म्हणे 8 दिवसापासून तो मुलगा हात धुतो आणि माझ्या पदराला तो हात पुसतो. मुख्याध्यापकाला परत प्रश्न पडला. मुख्याध्यापकाने परत विचारला अजून काही बदल झाला का तुमच्या मुलामध्ये. तर ती माऊली म्हटली मी प्रथम पहिली शेतामध्ये कामाला जायचे ना, तेव्हा मी कमरेला पदर खोचायचे आणि माझे केस असे विस्तारले राहायचे, आंबाडा असायचा. मग मी जायचे शेतामध्ये. पण तो माझा मुलगा म्हणे असं जायचं नाही, आता पिन करायची, केस टापटीपणा, वेणी घालायची. आमच्या बाई बघ कशा टापटीपणा येतात. तर ते मुख्याध्यापक बोलले त्या बाईला हा मुलगा घरी गेल्यानंतर आईमध्ये बाई बघतो आणि शाळेमध्ये आल्यानंतर तो बाईमध्ये आई बघतो. खऱ्या अर्थाने शिक्षकाचं महत्व आज आहे, उद्या राहील आणि भविष्यात राहील. शिक्षकाची जागा कोणी घेऊ शकत नाही. कॅम्प्युटर राहू द्या, टेक्नॉलॉजी किती भारी टेक्नॉलॉजी होत्या, पण शिक्षकाची जागा कोणी घेऊ शकत नाही. साधं उदाहरण आहे, आता सर्व इथं बसलेल्या ज्या मुली आहेत सर्व माता झालेल्या आहे. आपण आपलं लहान मुलगा दुसऱ्याच्या हातात देताना व्यवस्थित घे, त्याची मान कवटळ, इकडून तिकडून आपण त्याला बोलतो आणि तोच पाल्ले आपला मुलगा बिनधास्तपणे शाळेत आणून घालतो का की त्या पाल्याला माहिती असतं माझ्या मुलाचं इथं कल्याण होणार आहे. खऱ्या अर्थानं शिक्षकांसाठी परत एकदा मला जोरदार टाळ्या वाजवा तुम्ही. राहिला विषय आपला विद्यार्थ्यांचा, म्हणजे आपण सर्व एकाच वयाचे, मी काही तुम्हाला उपदेश वगैरे करणार नाही, पण सांगतो आपण जीवन जगत असताना आपण या समाजासाठी आपलं काहीतरी देणं लागतं. सर्वच मुलं परपंच करतात वगैरे, सर्वांचे मुलं नोकरी लागतात, सर्व शिकतात. जो आहे त्या जागी सुखी आहे. कोणी मुंबई पोलीस आहे, कोणी बाहेर नोकरीला आहे, शरद बघा कोणत्या कंपनीत कामाला आहे, सर्वच मुलं. आपला मुलगा आपला दोस्त एक ऑस्ट्रेलियाला आहे.
ठीक आहे, सर्व शिकत असताना आपलं या समाजाला काहीतरी देणं लागतं. मग तुम्ही माझ्या देणं म्हणजे पैसे द्यायचे का? पैसे मुळीच द्यायचे नाही. तुमचं ज्ञान तुम्ही या समाजात दिलं पाहिजे, तुमचे विचार तुम्ही या समाजात दिले पाहिजे. आता जे बरेचसे मुलं उंच भरावे घेतात, बरेचसे उंच टॉपला आहे, काही महिला पोलीस आहे, काहींचा उद्योग व्यवसाय. विष्णू गोविंद खोळे सारखा माणूस 750 मध्ये 750 रुपये व्यवसाय चालू करायचा 7वीला. आज त्याचा 2 कोटीचा व्यवसाय तुम्हाला सांगू सर. शिवाजी भाऊ एक उत्कृष्ट शेतकरी, किरण भाऊसाहेब, हे सगळ्यांचे नाव घेणं शक्य नाही. एक दिगंबर नरोडे, सीताराम, सगळ्या संपूर्ण मुलं आहे, ज्ञानेश्वर ठोक असतील, हे संपूर्ण मुलं आपापल्या जागी उत्कृष्टपणे शेती करतात, काही नोकरी करतात. सर्वांनी उंच भरारी घेतले. पण तुम्ही उंच भरारी घेत असताना तुम्ही तुमचा अनुभव, तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास केला, डॉक्टर सातार मानकर तू कशा पद्धतीने डॉक्टर झाली, किंवा तुम्ही कशा पद्धतीने नोकरी लागले, तुम्ही कशा पद्धतीने उत्कृष्ट शेती करता, हा तुमचा अनुभव किंवा तुम्ही 10 मुलांना जरी सांगितला आणि त्यातला एक मुलगा जरी शिकला तर खऱ्या अर्थानं तुमच्या जीवनाचं कौतुक झाल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे, गेल्या 25 वर्षानंतर आज आपण एकत्र आलो आहेत. सर्वांना मनापासून धन्यवाद. तुम्ही जिथं असाल तिथं सुखी असाल अशी मी अपेक्षा करतो. आणि जीवन जगताना आलेला क्षण परत येणार नाही. परत एकदा ध्यानात राहू द्या, आलेला क्षण परत येणार नाही, गेलेला क्षण पण परत येणार नाही. तुम्ही जिथं असाल तिथं राहा, मोठी स्वप्न बघा, उत्तुंग भरारी घ्या, मन मोकळं जीवन जगा, आनंदी राहा, सुख दुःख येत असतं. तर एवढे बोलून माझ्या भाषेत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व गुरुवारांना प्रणाम. विनंती आहे का ज्यांना कोणाला आपलं मनोगत व्यक्त करायचं असेल, मुलींना सुद्धा त्यांनी आपले सुरेश भाऊ कांडाळे यांच्याकडे नावं द्यायची आहे. ज्यांना कोणाला आपल्या ज्या आठवणी आहेत, आपण शाळेत कसे शिकलो, शाळाबद्दल काय सांगत, आपल्या मित्रांबद्दल, मी तर विनंती करेल की मी सुरुवातीपासूनच सांगत होतो की सर्वांनी बोलायला पाहिजे, सर्वांसाठी 5 मिनिटं हवे. कार्यक्रम तुमचा आहे, कार्यक्रम आपला आहे, आपल्याला आपण वेळ द्यायला पाहिजे. तरी पण ज्यांना वाटतंय की मी बोलायला पाहिजे, आपल्या मित्रांबद्दल बोलायचं आहे, त्यांनी कांडळ पाटलांना नावं द्यावी ही मी सर्वांना विनंती करतो. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय RD गीते सर, उपस्थित सर्वच शिक्षक वृंद, सर्वांची नावं घेणं म्हणजे सरांना नावं घेणं मला त्याचं शोभणार नाही. पण खरं तर शिक्षकांबद्दल बोलायचं झालं तर आपण नेहमी म्हणतो गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मित्रांनो, आपण जीवन जगत असताना आपण नेहमी ऐकलेले असेल की गावचा सरपंच सुद्धा माझी होतो, नगरसेवक माझी होतो, तालुक्याचा आमदार माझी होतो, खासदार सुद्धा माझी होतो, देशाचा राष्ट्रपती सुद्धा माझी होतो, देशाचे पंतप्रधान सुद्धा माझे होतात. पण आजपर्यंत तुम्ही कधी ऐकलेले नसेल किंवा असं कधी ऐकलेलेच नसेल का माझी शिक्षक आहेत. कधी तुम्ही कधी बोलले का ही माझी शिक्षक आहेत? मित्रांनो, शिक्षक कधीही माझी होत नाही. शिक्षक हे नेहमी शिक्षक असतात, ते आपले असतात. आपण नेहमी उल्लेख करताना म्हणतो की आमचे शिक्षक आहेत, हे माझे शिक्षक आहेत, ज्यांनी मला घडवलं आहे. अशा सर्व शिक्षकांना मी सर्वप्रथम माझा नमस्कार करतो. रुजला जो स्वाभिमान रुजला, सर्व शिक्षक उपस्थित झाले, त्यांचे आमच्या सर्व विद्यार्थ्यांना 2 गोष्टींचा उल्लेख होणे या ठिकाणी गरजेचं आहे. कांडळ पाटलांनी सांगितलं, नियोजन कमिटी आहे त्यांचे मनापासून धन्यवाद. खरे तर पडद्याच्या पुढे असण्यापेक्षा पडद्याच्या पाठीमागे फार माणसं असतात, ती कामं करत असतात, ती माणसं आपल्याला माहीत नसतात. त्यामध्ये आपले विष्णू पंत आहेत, खऱ्या अर्थाने त्यांचंही काम, बरीच मोठी टीम आहे, त्यांचं नामोल्लेख करणं गरजेचं आहे. त्यांनी गेल्या 10 दिवसापासून अहोरात्र अहोरात्र मेहनत घेऊन सर्वांना आपल्याला जमवलेलं आहे. त्यांचाही मनापासून धन्यवाद. पु ल देशपांडे आपल्या कवितेतून एक संदेश देतात. मैत्रीची एक साधी आणि सोपी व्याख्या सांगतात. रोज आठवण यावी असंही काही नाही, रोज आठवण यावी असंही काही नाही, रोज भेट व्हावी असंही काही नाही. एवढंच कशाला रोज बोलणं व्हावं असंही काहीच नाही. पण मी तुला विसरणार नाही ही झाली खात्री, आणि तुला याची जाणीव असणं ही झाली मैत्री. शेवटी काय हो, भेटी नाही झाल्या तरी गाठी बसणं महत्वाचं. शेवटी काय हो, भेटी नाही झाल्या तरी गाठी बसणं महत्वाचं.
ज्यांनी हे जाणलं त्यांनी माणसातलं माणूसपण जपलं. अशा या सगळ्या मित्रांना माझ्या शुभेच्छा. ही नाती टिकवा आणि आयुष्याचा आनंद घ्या. धन्यवाद. शिक्षक वृंद, येथे जमलेले माझे 1999-2000चे माझे विद्यार्थी यांना म्हणजे माझी स्टेज डेअरिंग काही एवढी नाही, एकदम माझा एक्सपिरियन्स सांगतो मी तुम्हाला. मी अत्यंत हालाकीच्या जीवन जगलेलं आहे आणि 2000 साली मी पासआउट झालो. त्याच्या आधी एक किस्सा सांगतो. सुडके सराबद्दल जे बोलतात ना, सुडके सर, एस टी बांगारकर सर माझेवाले 10वीला क्लास टीचर होते आणि सुडके सर माझे 9वीला क्लास टीचर होते. आणि 9वीला मला 64.64% मार्क्स पडले आणि माझा जे 10वीला जे क्लासेसला सिलेक्शन झाले जनता विद्यालय सिन्नर, तिथं माझं सिलेक्शन नाही झालं. त्यांनी वर्गामध्ये बोललं की शिवाजी यार तुला काही पॉईंट कमी पडल्यामुळे तुझं सिलेक्शन नाही झालं. तो शब्द मला लागला. तो शब्द आतापर्यंत मी जीवनामध्ये आजमावला तो शब्द. आणि त्याच्यानंतर मी 10वीला मी काही विद्यार्थ्यांना मार्क्स बी चांगले पडले नॉर्मल. आणि त्याच्यानंतर मी फौजमध्ये भरती झालो. फौजमध्ये भरती झाल्यानंतर त्यांच्याच म्हणजे याच्यावरती मी ॲज अ इन्स्ट्रक्टर राहिलो 3 वर्ष. अहमदनगर इन्स्ट्रक्टर यारी काढली. त्याच्यानंतर ठरवलं की यार आपण आता घरी यायचं. 17 वर्ष नोकरी केली, घरी आलो आणि त्याच्यानंतर एक प्लॅनिंग केलं होतं की तेच जिद्द चिकाटी आणि त्याच्यानंतर म्हणजे बिलकुल दिलेलं काम टायमिंग मला फौजने काही शिकवलेलं त्यानुसार मी द्राक्षबाग लावलं. द्राक्षबागेमध्ये मी आणि उत्कृष्ट असा शेतकरी बनवून दाखवलं 4 वर्षात. आणि त्याच्यानंतर मी ठरवलं यार शिवाजी तुला काहीतरी नोकरीची गरज आहे, तुझा कोटा आहे 16%, त्यानंतर तू करू शकतो काहीतरी. पण त्याच्यानंतर शेती करत असताना सुद्धा मी काम केलं प्लस अभ्यास केला आणि याच्या 2 वर्षापूर्वी मुंबई पोलीस दलामध्ये भरती झालेलो आहे. आणि तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांचं मला मार्गदर्शन बी लाभलेलं आहे. थँक्यू. एवढंच बोलून फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की तुमचं वय नसतं करायला. आता मी वयाच्या 36व्या वर्षी रिटायर झालो, त्यावेळेस सुद्धा शेती बी करून दाखवली आणि नंतर हे बी त्यामुळे कोणत्या बी क्षेत्रात जा तुम्ही, फक्त प्रॉपर काम करा, दिलेल्या टाइमनुसार काम करा, तुम्ही 100% सक्सेस होणार. बस एवढीच. तिचे मनोगत व्यक्त करण्यासाठी बोलवते आहे. व्यासपीठावर उपस्थित सर्व शिक्षकांचे मनापासून धन्यवाद. जसा कुंभार मातीच्या गोळ्याला आकार देतो तसेच तुम्ही शिक्षकांनी आमच्या विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार दिला, त्याबद्दल मी सर्वांचे खरंच खूप मनापासून धन्यवाद. मला जास्त काही बोलता येत नाही. मी जरी नोकरी करत असले तरी माझं पेशा वेगळं आहे, माझं बोलणं वेगळं आहे. मी तुम्हाला खूप काही सांगू शकत नाही. फक्त एकच सांगेन, जसा मोबाईल आपल्या सर्वांना एकत्र घेऊन आलाय आता, तसाच तो घातक देखील आहे. तर तेवढे तुम्ही काळजी बाळगा, मोबाईलबद्दल काळजी बाळगा, कोणाला OTP देऊ नका. मला हे सांगायचं आहे की आपण आपलं कष्टाने जे कमवलंय ते वाया घालू नका. कुठे गेमच्या नादी लागून, कुठे काहीतरी. मला माहिती आहे तुम्हाला सर्वांना वाटतं की लागली लेक्चर द्यायला आता, पण हे गरजेचं आहे. आज आपल्या मुलांना मोबाईलपासून थोडं लांब ठेवा. त्यांना माहीत नसतं की कशातून काय होणार आहे. ते लिंक एखादी ओपन केली की आपले कमवलेले सर्व पैसे जातात. तर त्याबद्दल आपण थोडी सजगता पाहावी. आणि मी सर्व शिक्षकांना पुन्हा एकदा सर्व शिक्षकांचे आभार मानते. आपण आला आमच्या विनंतीला मान देऊन. माझ्या मैत्रिणी माझ्या फोनवरती आला, मला खूप छान वाटलं सर्वांना भेटून. धन्यवाद. सूचना केली. मला वाटतं सगळेच जण त्याच्याशी झगडत असतील. मुलं सगळेच खूप मोबाईल बघतात. त्याच्यावर नक्कीच विचार करू सुनीता आम्ही. आणि आता मी मुक्ताला स्टेजवरती तिचे मनोगत व्यक्त करण्यासाठी बोलवते. सर्वांना माझा नमस्कार. सर्वजण आले त्याबद्दल सर्वांची मी आभारी आहे. आणि खरं तर मी सर्वात उशिरा जॉईन झालेली आहे, त्याच्यामुळे मला काही कल्पना नव्हती. पण सुनीताने मला सर्व सांगितलं, मी तयार झाले त्यानंतर. आणि सांगावंसं असं वाटतं, मस्की सरांचा माझा विषय झाला का सर आपल्याला बोलवलेलं आहे तर तुम्हाला यावं लागेल. मी आग्रहाची विनंती करते. तर ते मुलाचं जाण्यासाठी निघाले होते पण ते माझ्या शब्दावर थांबले. सर तुमची पण मी आभारी आहे. आणि खरं तर मला एक असं सांगावंसं वाटतं की जीवन जगताना आपण भरपूर काही पैसा कमवतो, सगळं कमवतो, पण कुठेतरी गरीब मुलं असतात. आता माझे मिस्टर तिन्ही शाळेत उपाध्यक्ष म्हणून आहे. श्री छत्रपती संभाजी, श्री छत्रपती शिवाजी आणि राधाबाई काळे कन्या विद्यालय कोळपेवाडी. इथे आम्ही सतत मुलांच्या टचमध्ये असतो.
माझा मोठा मुलगा केंद्रामध्ये पहिला आलेला आहे, त्याला 94.40 मार्क आहे. त्याला मी आता नीटला टाकलेलं आहे. माझं स्वप्न आहे का त्याने डॉक्टर व्हावं. दुसरी मुलगी 10वीला आहे. तर मला एक असं म्हणायचं, मी दर महिन्याला मुलांसाठी खूप खर्च करते. फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आपण सर्वांनी गरिबांच्या मुलांना एक पेन किंवा एक पेन्सिल तरी दिली पाहिजे, आज माझी इच्छा आहे. आणि माझ्या मिस्टरांचा आवर्जून सकाळी मी सुरुवातीपासून इथं हे सगळं जे घडले याचा मी साक्षीदार आहे. गावातली शाळा हे सगळे इमारत झाली याचा मी साक्षीदार आहे. न्यू स्कूल वाढायचे एक थोडंसं सांगतो वैशिष्ट्य का आमचे मित्र कडवे सर, म्हस्के सर, माझे न्यू स्कूल वाटांगणी असं एक गणितच तयार झालं होतं. त्या गावाशी या शाळेशी त्यांचे खूप संबंध आहे. थोडंसं माणूस कशाला म्हणायचं, मानव कोण थोडंसं सांगतो ते थोडं तुम्हाला जमलं तर बघा. जे आई वडील, शिक्षक, गुरु, जे गुरु तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये येतात, तो लहान असो मोठा असो, तुम्हाला जे ज्ञान देतात ते गुरु, ते जे प्रेम तुमच्यावर करतात, आईवडिलांचं प्रेम, शिक्षकांचं प्रेम, ते प्रेम समाजामधले जे वेगळे घटक असतात, माणसं असतात, काही संस्था असतात, या संस्था ही माणसं तुमच्यावर जे उपकार करतात, ते उपकार करणारे माणसं, प्रेम करणारे माणसं, आपल्यावर संस्कार करणारे, आपल्या जीवनाची जडणघडण करणारे लोक, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं, नम्रतेने त्यांची जाणीव ठेवणं, आणि जो हे करतो त्याला आदर्श माणूस मानतात आणि त्यात तुम्ही मोडतात याचा मला स्वार्थ अभिमान आहे. आम्ही जे दिले, आमची संपत्ती काय, तुम्ही आमची संपत्ती आहे. आम्हाला काही नको, धन दौलत काही नको, आम्हाला आमचे विद्यार्थी फार मोठी संपत्ती. एकच उदाहरण सांगतो मी सर, थोडंसं वेळ. पुण्यामध्ये मी उतरलो मोशीमध्ये आणि सहज आपलं जवळच जायचं होतं. पुण्यातले आहेत लोक. चाललो पायी मी रस्त्याने त्या साईडने चाललो होतो आणि या साईडने गाड्या म्हणजे वन वे चालू होता. एक गाडी गेली, पुन्हा टर्न मारून आली आणि माझ्याजवळ एकदम थांबली. मी थोडंसं घाबरलो, म्हणलं काय झालं. मग ते साहेब बाहेर आले म्हणजे सर मला ओळखलं का म्हटलं. मग थोडंसं जीव आला. आपलं कोणतरी विद्यार्थी आहे म्हणजे मी तुमचा विद्यार्थी, तुम्ही इकडे कुठे चालले पायी. म्हटलं जवळ जायचं, म्हणलं रिक्षा करणं येते करणं, चला तुम्हाला सोडतो. ही आमची ओळख आहे, ही आमची संपत्ती, हे आमचं धन आहे. आणि तुम्ही सगळं म्हणजे जे म्हणता ना रत्न, ही रत्नाची खाण आहे. तुम्हाला पाहिलं खरोखर आमचा गुण आला. तुम्ही आम्हाला जो काही सत्कार केला, आदर दाखवला, स्वागत केलं, खूप खूप तुम्हाला धन्यवाद. मी आमचे कडवे सर, गीते सरला म्हणलो, सर आपली लग्नात हाऊस नाही झाली हो. खरे आमच्या लग्नामध्ये आता गल्लीमध्ये तो भांडव एकच बल्ब, ब्लॅक व्हाईट आहे नाही आमच्याकडे. तर अशी हौस तुम्ही आमची केली, खरोखर मी वारवणारो आणि तुमचं खूप आभारी आहे. ठीक आहे, एवढे बोलून माझी. सर्व सहकारी शिक्षक, शिक्षकेतर बंधू भगिनी आलेले नाही, पण रुटीनप्रमाणे ते बोललं जातं. असो, दोन महिन्यापूर्वी मला पहिला फोन आला होता की 26-10 तारीख आम्ही ठरवलेली आहे. तुमचं आतेव रामदास कोकाटे आणि मला वाटतं सीताराम या दोघा तिघांचे फोन आले की 2 महिन्यापूर्वी. याचा अर्थ तेव्हापासून हे नियोजन चालू होतं आणि हा मुहूर्त तेव्हाच ठरला होता. परंतु मध्ये बऱ्याच दिवस तुम्हाला संपर्क करण्यामध्ये किंवा नियोजन करण्यामध्ये वेळ गेला आणि आज खरोखर सर बोलल्याप्रमाणे अतिशय छान असा कार्यक्रम, सर म्हटल्याप्रमाणे खरोखर झालंय. लग्नात हाऊस नाही तशी हाऊस तुम्ही आमची केली आणि खरोखर आपल्या आईवडिलांची देखील जी हाऊस बाकी असते ती आपली मुलं पूर्ण करतात, तशी तुम्ही विद्यार्थ्यांनी पूर्ण केली. या प्रसंगाने खरोखर आम्ही भारावून नक्कीच गेलेलो आहोत. मी 1 जुलै 98ला या शाळेमध्ये कडवे सरांनी आम्ही दोघं
संस्थेची एक पद्धत, एका पाकिटात आलो. एका पाकिटात आलो याचा अर्थ आमच्या दोघांची ऑर्डर एकाच पाकिटामध्ये इथं आले. आणि त्या दिवशी कडवे सरांची माझी ओळख झाली. तर ते आजपर्यंत आम्ही आमचे स्नेहबंध टिकून ठेवलेले आहेत. सर्वांचेच, सर्व सहकारी आतापर्यंत जे जे भेटले असतील सर्वांचेच. 1992 पासून संस्थेमध्ये मी आहे. हा जो कार्यक्रम तुम्ही जे नियोजन केलं अतिशय छान. आणि अगदी आत्ता कोणतरी मला विचारलं, सर थोडंसं जेवण करून घेऊ आणि नंतर आपण पुन्हा भाषण सुरू करू. म्हटलं कोणीच कंटाळलेले दिसत नाही, कारण आम्ही वर्गामध्ये तास येताना अरे इकडे लक्ष द्या म्हणावं लागायचं. पण आज प्रत्येक जण इतकं बारकाईनं आमचे विचार ऐकताय आणि आमचे तर ऐकलेच, पण तुमचे सहकारी जे मित्रमैत्रिणी होते त्यांनी अतिशय छान असं तुम्हाला उद्बोधन केलंय. त्याच्यामुळे आमच्या असं लक्षात आलं की तुम्ही आता प्रौढ झाल्यात, परंतु दुसऱ्याला मार्गदर्शन करतात. मार्गदर्शन कोण करतो? जो स्वतःमध्ये अंगीकृत करतो तोच मार्गदर्शन करतो. आणि असं अतिशय छान तुम्ही मार्गदर्शन पण करतात. त्यामुळे आम्हाला नक्कीच खात्री झाली की आपण जे या विद्यार्थ्यांना जे जे जीवनातील कौशल्य शिकवले असतील, नुसतं अध्यापन नाही त्यासोबत, ते नक्कीच त्याचं सार्थ झालेलं दिसतंय आम्हाला. त्यानंतर या शाळेमध्ये आल्यानंतर मी 10वी ब चा क्लास टीचर म्हणून या ठिकाणी 10 वर्ष काम केलं. आणि सांगायला मला आनंद वाटतो की मी नोकरीला लागल्यापासून अगोदर प्रभारी मुख्याध्यापक होतो, रिटायर होताना मुख्याध्यापक आहे. आणि मधल्या कालावधी मी 28 वर्ष 10वी चा क्लास टीचर होतो. इथं 10 वर्ष, यानंतर सिन्नरला 18 वर्ष. म्हणजे मी 10वी सोडून क्लास टीचरच केलेली नाही. एखाद्या तुमचा सहकारी असेल, त्याच्यावरती एखादा दुःखद प्रसंग ओढवला असेल, मला थोडंसं मग खंत वाटली. तुमची सहकारी विद्यार्थिनी तिचे पती हयात नाही, एक दुर्दैवाची गोष्ट आहे. तर अशी काही घटना घडली तर आपण सर्वजण त्यांना साथ दिली पाहिजे आणि दुःखातून सावरण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. एखाद्याला आर्थिक मदतीची गरज पडली तरी आपण 2-2, 5-5 हजार रुपये काढले ते लाखो रुपये जमा होऊ शकतात. असे अनेक उदाहरणं समाजामध्ये आहेत. त्यांचे वर्गमित्र त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य केल्यामुळे एखादा अगदी आत्महत्येला प्रवृत्त झालेला माणूस सुद्धा त्यापासून दूर जातो. असं एखादी काही घटना असेल तर आपण सर्वांनी आपले सहकारी मित्र असतील त्यांना मदत करा. जे जे शिकले असतील, पुढे गेले असतील, त्यांनी आपल्या सहकारी मित्र मैत्रिणी जे आहेत त्यांच्या मुलांना कुठं शिक्षण घ्यावं, काय करावं, कुठं काय ना ते पण माहीत नसतं. कुठले फॉर्म भरले पाहिजे, कुठं स्कॉलरशिप मिळते, त्या गोष्टी ज्या आहेत आपण एकमेकांना त्याचा शेअर करावा. आता मी बघितलं काही पुण्याला आहेत, मुंबईला आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहेत. पोलीस, आर्मी, शिवजयंती आर्मीमध्ये असल्यामुळे शिस्त पण सांगितली. खरोखर वेळेचं नियोजन केलं तर त्याच्यासारखं तुम्हाला त्याने 3 क्षेत्रामध्ये तो यशस्वी झाला आहे. आणि अजून एक मला असं वाटतं तिथून रिटायर झाल्यानंतर 58 झाले होते पुन्हा एखादं क्षेत्र निवडेल आणि तिथं सुद्धा यशस्वी व्हाल. तुम्ही सुद्धा सर्वजण असेच यशस्वी व्हाल याची आम्हाला खात्री आहे. आम्हाला भाग्यवान समजतो. आम्हाला 2 मिनिट दिले, पण आता थोडेसे मिनिटामधले सेकंद वाढवले, त्यामुळे मी 2च मिनिटात सेकंद वाढवून, कारण गणिताचा शिक्षक असल्यामुळे समजा म्हटलं की आपल्याला 2 मिनिटाबरोबर 120 सेकंद केले की मिळून जातील 2 मिनिटं. तर खरोखर आम्ही भाग्यवान आहोत, कारण इतर क्षेत्रामध्ये नोकरी केल्यानंतर सेवानिवृत्त झाल्यानंतर शेवटच्या दिवशी फक्त एक सन्मान होतो आणि त्यानंतर कुणी भेटत नाही. पण आमचा शिक्षकी पेशा असा आहे की आम्ही आताच कांडळ त्यांनी पण सांगितलं की आम्ही रिटायर होत नाही किंवा तुमच्या सगळ्यांना वाटतं की, आणि तुमचा निरोप फोन आला, आज खूप कामं होते आमच्या प्रत्येकाच्या मागे, इतके बिझी सुरुवात झाली होती आणि असं फिलिंग झालं की आम्ही आता या शाळेमध्ये पुन्हा बदली होऊन आलेलो आहोत. आणि फक्त समोर फळा नाही किंवा आम्ही तुम्हाला आता शिकवायला, आणि तुम्ही मोकळ्या मनाने या ठिकाणी बसलेले आहात. आम्ही सुद्धा कुठलं आम्हाला पण टेन्शन नाही की आपल्याला कोणतं युनिट शिकवायचं आहे काय, त्याचं आम्हाला पण टेन्शन नाही. पण असे छान असं वातावरण सकाळपासून या ठिकाणी आम्हाला बघायला मिळालं आहे. आम्ही नशिबाने अर्थाने म्हटलो की तुम्ही आम्हाला 25 वर्षानंतर सुद्धा बोलवलंय. एखाद्या कंपनीत आम्ही नोकरी करत असतो तर आम्हाला बोलवलं असतं का? नाही. आणि आपण कुठे भेटलं तर तुम्ही सर म्हणून आदरानं आमच्याशी बोलणार, ही एक अतिशय जमेची बाजू आहे. विविध क्षेत्रामध्ये तुम्ही काम करतात. आता श्रद्धा माळंगती फिजिओथेरपी जे डॉक्टर जे आहे ती अतिशय महत्त्व आहे, कारण माझ्यामुळे आता ॲक्सिडेंट झाला होता आणि ऑपरेशन झाल्यानंतर फिजिओथेरपी जी चालू आहे श्रद्धा, तर तो म्हणतो दररोज एक ऑपरेशन झाल्यासारखा त्रास होतो. म्हणजे ऑपरेशन भूल देऊन ऑपरेट होतं आणि पुन्हा काही अडचण नाही, परंतु त्याचे बोटं लागलं होतं, त्याचे बोटं वळवण्याचं काम आहे ना, दररोज ऑपरेशन इतका त्रास आहे. म्हणजे फिजिओथेरपी जे डॉक्टर आहे ते मला आत्ता कळाले की त्यांचं किती महत्त्वाचं काम आहे ऑपरेशन नंतर. अशा विविध क्षेत्रात तुम्ही काम करताय. तर आपल्या सहकारी मित्र किंवा समाजातील ज्या घटकांना तुम्हाला सहकार्य करता येईल ते तुम्ही कराल अशी मला खात्री आहे. समाजाचं देणं लागतो. खरं तुम्ही जेव्हा आमच्यापेक्षा मोठे व्हाल, आता काल योगेश घोटेकर
एक पोल्ट्री प्रोड्युसर कंपनी त्यांनी काढली, मी सभासद आहे, आमची पण लेअरची पोल्ट्री असल्यामुळे, आणि तो चेअरमन आहे. तर असं एखादी गोष्ट की आमचा विद्यार्थी आमच्यापेक्षा जेव्हा मोठा होईल, तुम्ही जेव्हा आमच्यापेक्षा मोठे व्हाल त्यावेळेस खरा आनंद आम्हाला होत असतो, बाकी कोणाच होणार नाही. तुमचे जे प्रतिस्पर्धी असतात तुम्ही मोठे झाले की त्यांना दुःख होतं, परंतु शिक्षक हा एकमेव असा आहे, आई वडील आणि शिक्षक यांना खरा आनंद होतो. आणि आम्ही अभिमानाने सांगतो तो आमचा विद्यार्थी बरं का, आणि ते सुद्धा आल्यानंतर अतिशय नम्रतेने आमच्याशी हितगुज करतात किंवा ते ऋण जिथं शक्य होईल तिथं आमचं ऋण व्यक्त करतात. त्या आधी तुमची बदली इथं झाली पण सेमी तुम्हाला शिकवावं लागेल म्हटलं, मी मनाची तयारी करून सिन्नर मागितलेलं आहे. आणि गेल्यानंतर 18 वर्ष मी 10वीचं गणित विशेष असं की जे विषय इथं होते, DS चांदोरे सर माहिती तुम्हाला, त्या चांदोरे सरांच्या जागेवर मी पुन्हा तिथं गेलो आणि त्यांचे 9वी-10वीचे विषय होते ते मी चांगलं शिकवण्याचा प्रयत्न केला. त्याचं फळ मला त्या ठिकाणी खूप काम करण्याची संधी मिळाली. सिन्नरच्या शाळेमध्ये 100 लोकांचा स्टाफ होता आणि तिथं काम केल्यामुळे विविध क्षेत्रामध्ये मला 10 ते 12 पुरस्कार मिळाले. विज्ञान अध्यापक संघाचं मला जवळपास 10 वर्ष मी सिन्नर तालुक्याचा अध्यक्ष होतो, 5 वर्ष विज्ञान अध्यापक संघ जिल्ह्याचा उपाध्यक्ष होतो, सोसायटीमध्ये संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. अनेक क्षेत्रामध्ये यावर्षी देखील कडवे सरांना आणि मला सोबतच आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार मिळाला. आणि योगायोग आम्ही 3 भाऊ शिक्षक आहे. इथं एक भाऊ आता माझ्यानंतर 10 वर्ष होता आणि लहान भाऊ अशोक नाव त्याचा, तो जिल्हा परिषदला आहे. आणि सर्वात लहान भाऊ येवले सरांची मुलगी आहे ती. आम्ही 4 शिक्षक आहेत. आई वडील अशिक्षित होते, अशिक्षित अंगठा देत आहे, पण आम्ही शिक्षक झालो त्यामुळे आम्हाला पण खूप आनंद झाला आहे. आणि 4 वर्षी पुरस्कार बऱ्याच आपल्या विद्यार्थ्यांनी आमचं अभिनंदन पण केलं. तर हे सर्व तुमच्यामुळं आम्हाला जे मिळतं आहे, आम्ही तुमच्याशी प्रामाणिकपणे काम केलं म्हणून आम्हाला हे मिळतं आहे. याचं सर्व श्रेय आमच्या ह्या गुणी विद्यार्थ्यांना आहे. आणि मी शेवटी तुम्हाला एक निमंत्रण पण देतो नाही, परंतु गुरुजींनी लिहिली 1/1/1968 त्यानुसार मी 2 महिन्यानंतर रिटायर होणार आहे. जनता विद्यालय शिवडे आपल्या सिन्नर तालुक्यामध्ये आहे. पांडुरला बोराड यांची भेट होती तिथं, तर तिथं मी रिटायर होणार आहे. 2 महिन्यानंतर माझा रिटायरमेंटचा कार्यक्रम, बरेच जण म्हणतात सिन्नरला ठेवा बघू सिन्नर किंवा तिथं, तर तुम्हाला सर्वांना मी आत्ताच निमंत्रण देतोय की तुमच्या ग्रुपवर मेसेज येईल, त्यावेळेस तुम्ही त्या कार्यक्रमात सर्वांनी यावं. आणि असंच इथून पुढे आम्ही कुठेही भेटलो तरी आपलं प्रेम असंच टिकून ठेवावं. या वडांगणी परिसरामध्ये माझे अनेक नातेवाईक असल्यामुळे बरेच विद्यार्थी नातेवाईक आहेत. तिथल्या बऱ्याच मुली पांगरीला सासर म्हणून पांगरीला आलेल्या आहेत. माझा आतेभाऊ रामदास कोकाटे तिथं आहे. एक उदाहरण आता जाताना त्याचं आलं म्हणून सांगतोय. मी वर्गामध्ये असताना एकदा त्याला वाटलं आपलं मामाचा मुलगा मारणार नाही आपल्याला, मी त्याला एक फटका दिला आणि त्याला राग आला. मग आता वर्गात काय करणार, मी त्याला म्हणलं लिहून घे उदाहरण, नाही तर वर्गाच्या बाहेर जाय. निमूटपणे त्याने लिहिलं आणि तो अजूनच तो म्हणतो मला तो फटका अजून आठवतोय. तर असे अनेक प्रसंग वर्गामधले आहेत. सांगायला वेळ खूप 2 ते 5 मिनिट झाले. मी तुमचं त्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला दीपावली होऊन गेलेली आहे, परंतु भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे ज्येष्ठ गुरुवर्य आदरणीय गीते सर, मस्के सर, कडवे सर, माझे सर्व तत्कालीन सहकारी मित्र, आणि ज्या वेळेला तुम्ही 5वीला वडिलांचा आईचा हात धरून, शाळा इथं नव्हती, गावात 4 ठिकाणी भरत होती आणि फरफटत का होत नाही, तुम्ही रडत गागत का होत नाही, तरी सुद्धा या दिशेनं तुम्हाला ज्यांनी पोहोचवलं आणि बोलता बोलता 6 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्ही 10वी पर्यंत येऊन पोहोचला, ते त्या काळचे विद्यार्थी आणि सध्या माझ्या समोर जे बसलेत ते सुज्ञ पालक किंवा ज्याला आपण नागरिक म्हणू, आणि माझ्या मुलीप्रमाणे ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेतली, अशा ह्या सर्व कन्यारत्न. खरोखर या ठिकाणी कालही कार्यक्रम होता. कालही तशाच पद्धतीनं सकाळी खूप लवकर निघालो, घरी पोहोचायला जवळजवळ 5-5:15 वाजले. कालही खूप प्रामाणिकपणे सांगतो, कालही खूप अर्जंट काम होतं. आजही निघताना राम माझ्याकडे आला. सकाळी त्याचा
7:30-8लाच फोन झाला. शिवाजीनं तर जवळजवळ माझा 15 दिवस पिच्छाच सोडला नाही. सर बाकीचं काही माहित नाहीत. सीतारामचा फोन आला. बहुसंख्य विद्यार्थी जे आहेत यांनी अतिशय नियोजनबद्ध आणि त्यातले त्यात खरोखर आनंद वाटला. ऑस्ट्रेलियाला असून देखील तिथून आपल्याला तरी कार्यक्रमाला जाता येत नाही, परंतु तुम्हाला सार्थ अभिमान वाटेल. कारण प्रत्येकजण स्वतःच्या प्रपंचामध्ये जरी व्यस्त असला तरी एवढी मोठी उदार मत करून देणगी देणं एवढी सोपी गोष्ट नाही. त्यानं 50,000 रुपये पाठवले. तुम्ही नियोजन करा, काही कमी पडलं तर पुन्हा मी देतो. कदाचित तुम्हाला त्यातून नातं माहीत नसेल. तो माझ्या शिवाजीचा मेहुणा आहे. त्याची मावस बहीण त्याला दिलेली आहे. ते जमवलेलं शिवाजी नाही. तो सध्या ऑस्ट्रेलियामध्ये राहतो, परंतु त्याची मनाची उदारता जी आहे ती तुमच्यामधल्या बहुसंख्य जणांच्या मनामध्ये जेवढी असेल त्यापेक्षा थोडी काकणभर जास्त आहे. आणि खरोखर त्याचा तो सुट्टीला आला होता 2-3 वर्षापूर्वी. त्या सुट्टीला आला असताना त्यानं फोनवरून तो तसा 15 दिवसातून महिन्यातून एकदा ऑस्ट्रेलियातून आपण इकडून जर फोन केला तर आपला बॅलन्स जो आहे तो काही सेकंदात संपतो. मग अशा वेळेला तो तिकडून मिस कॉल पडला की तो तिकडून फोन करतो आपल्याला. आणि मग त्या फोनवर बोललं की त्याच्या असणाऱ्या ठिकाणची खुशाली विचारली की खूप मोठं समाधान वाटतं. त्याचा महिन्यातून 8-15 दिवसातून नेहमी फोन येतो. तो एकदा घरी आला की तो सिन्नरला भेटायला जरूर येतो. आणि अजूनही मनामध्ये त्याच्या ज्या भावना आहेत, सचिन असेल, तो असेल, त्याच्यानंतर ज्ञानेश्वर बागुल असेल, शिवाजी असेल, त्याच्यानंतर आपला पांडुरली स्थायिक झालेला बोर असेल, नंतर उज्ज्वलाचं तर मला काल परवापासून मेसेज, सर बाकी काही माहित नाही, उद्या कार्यक्रमाला तुम्ही पाहिजे, मी तिथं येणार आहे, तुम्ही कार्यक्रमाला जरूर या. आणि आल्यानंतर मला खरोखर आनंद वाटला, श्रद्धा आहे. आणि या वेळेसमधले बहुसंख्य यशस्वी विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी पाहिले. आणि तुम्ही सर्वांनी तसं बोलण्यासारखं त्या तत्कालीन काळातलं खूप आहे. आम्ही आमच्या परीनं या ठिकाणी असणारे जे सगळे गुरुजन आहोत यांनी त्यांच्या परीनं, मी माझ्या परीनं, त्यांनी त्यांच्या परीनं त्यांच्या विषयांमध्ये तुम्हाला ज्ञानदान करण्याचं काम केलं. काही वेळेला गणितासारखे जे विषय आहेत, इंग्रजी सारखे जे विषय आहेत, थोडेसे जरा इतर विषयांपेक्षा काठिण्य वाटतात. आणि मग अशा वेळेला त्याचे जे शिक्षक आहेत ते थोडेसे इतरांपेक्षा थोडेसे वेगळे वाटतात. कारण त्यांना तुमच्याकडून ते घटून करून घ्यायचं असतं. जाण्यासाठी, 2 मार्क वाढण्यासाठी, त्याच्या जीवनामध्ये बदल घडण्यासाठी एक स्वभाव गुण असतो. त्याचं कारण मी तुम्हाला प्रामाणिकतेने सांगतो. तुमच्यापैकी बहुसंख्य जणांच्या घरी मी आलेला आहे. कांडेकर असेल, कोमलवाडी असेल, घरी जाताना खडांगणीतल्या निम्म्या घरी मी पोहोचलेला आहे. गणेश घोटेकर असेल, तुमच्यापैकी बहुसंख्य जणांच्या या कन्या सुद्धा या आमच्या डॉक्टर देवकरांच्या ज्या मिसेस आहेत, उत्कृष्ट शेती करते. तिने जे सांगितलं ना, माझा मावस भाऊ तो अगदी, आता शंकरराव काळेंचं नातू आमदार आहे, आशुतोष दादा काळे, त्यांच्या अगदी विश्वासातले आहे. 1 रुपयाचा सुद्धा इकडं तिकडं गैरव्यवहार होणार नाही. आणि खूप चांगली शिस्त त्या 3ही शाळांना त्यांनी लावलेली आहे. ज्या मुलांना आता तिथं 1000 रुपयाचे शूज या पैशातून वाटले जातात. कोणता पालक शिक्षक संघाचा जो पैसा जमवतो ना, त्या पैशातून ती मदत केली जाते मुलांना, मुलींना दप्तर दिले जातात. आणि मग असं विश्वासपात्र जर काम असेल तर कोणीही मदत द्यायला तयार होतं. तर अशा प्रकारचं काम आपण सर्वांनी भविष्य काळामध्ये जेव्हा आपल्याला संधी मिळेल तेव्हा करावं. गरिबांच्या गरजूंच्या पाठीशी उभं राहावं. सुखदुःखामध्ये एकमेकाला साथ द्यावी. पण आपण आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण कितीही दुःखात असो, कितीही संकटात असो, आपलं दुःख, आपली अडचण, आपलं संकट हे आपल्या जिवलग मित्रांना सांगितल्याशिवाय त्यांनाही कळणार नाही. आणि तुम्ही जर डिप्रेशनमध्ये गेले आणि भलतंच काही करून बसले
तर त्याचा तुमच्या कुटुंबासाठी म्हणजे ती खूप मोठी दुर्दैवी घटना असू शकते. असे जर कोणी तुम्हाला भेटले तुमच्यापेक्षा वयाने कमी जास्त असतील तर हा नाराज दिसतो, काय कारण होतं त्याचा शोध आपण घेतला पाहिजे. हीच माणुसकी आहे. खूप बोलण्यासारखं आहे, परंतु माझ्या मते 2 मिनिटं वेळ झालेला आहे आणि मी वेळेचं बंधन पाळतो. जे काही सांगितलं गेलं ती माझ्या गुरूंचा आशीर्वाद समजा, चुकलं असेल तर माझा वाणीचा दोष समजा आणि माफ करा. श्री स्वामी समर्थ. मिळाला बरं वाटलं असं सर्वांना. माझे सर्व सहकारी बंधू आणि भगिनी, समोर बसलेले सर्व पूजनीय विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, खूप स्ट्रॉंग इंजेक्शन तुम्हाला दिले गेलेत. गीते सर मला सारखे म्हणत होते यांच्यापैकी एखाद्याला कोणाला चक्कर बिक्कर तर येणार नाही ना. म्हटलं आता तशी काही परिस्थिती राहिलेली नाहीये. तो 1999-2000चा काळ होता. क्षमता कमी असताना सुद्धा कसाय फटका मारला तर सण होता तो. आणि म्हणून मला सर्वात प्रथम तुम्हाला बघितल्यानंतर कुणाची आठवण आली असेल तर ते कीर्तनीच्या चव्हाणके नावाच्या विद्यार्थिनीची. प्रमिला ना, विमल चव्हाणके विमल पंढरीनाथ. आठवलं तुम्हाला तो किस्सा. सकाळची शाळा होती, व्याकरण चालू होतं आपलं मराठीचं, 9वीचा वर्ग होता आणि हे इथे कोपऱ्यात बसलेला होता. सगळं येत असताना सुद्धा फक्त भीतीपोटी सांगता नाही आलं आणि एवढं जीव तोडून शिकवलं. काल परवापर्यंत फाडफाड बोलणारे हे सगळे अचानक मुखे कसे झाले म्हणून सटकन बसली तर बया खाली पडली. पटकन एकदम कुठे गेलं, पाणी आणलं, पाणी पाजलं. म्हटलं बरं आहे, ठीक आहे. कोणीतरी जाऊन तिच्या वडिलांना सांगितलं, कडवे सर तुमच्या पुढं असं मारलं, चक्कर येऊन पडली. रविवार आडवा गेला. सोमवारी सकाळी वडिलांनी शाळेत तक्रार घेण्याची तयारी केली. तिने वडिलांना सांगितलं की चूक त्यांची नाही, चूक माझी आहे. मला उत्तर देता नाही आलं. वर्ग 9वीचा होता, वय 14-14.5 वर्षाचं होतं. इतका समंजसपणा होता की स्वतःची चूक झालेली आहे ती मान्य करण्याचा समंजसपणा त्यावेळेला तुमच्यामध्ये आला होता. तर आता तर कसल्याही प्रकारची समस्या तुमच्या आयुष्यात जर निर्माण झाली तर मी ते सहज समजून घ्याल. मग ती कौटुंबिक असेल, सामाजिक असेल, राजकीय असेल आणि सगळ्या प्रकारच्या या सगळ्या समस्यांना पादाक्रांत करत यशाच्या शिखरापर्यंत तुम्ही मध्यावर येऊन पोहोचलात. आता तुम्हाला गिरनारच्या टॉपला जायचं आहे. 9,999 पायऱ्यांचा तो गुरुस्थळ त्या ठिकाणी दत्त महाराजांच्या पादुका आहेत आणि मुलं सुद्धा चांगल्या पद्धतीने शिक्षण घेत आहेत हे मला त्यातून जाणवलं. मुलींचे मुलं सुद्धा त्यांच्यापेक्षा चांगलं शिक्षण घेत आहेत हे याच्यामधून मला कळलं. मला एकच सांगायचंय, वेळ खूप झालेला आहे, मी काही जास्त बोलणार नाही, की तुमच्या हातून चांगला समाज घडावा, चांगला समाज निर्माण व्हावा हेच मला यातून या कार्यक्रमातून सांगायचंय. तुम्ही जो हा कार्यक्रम ठेवला अतिशय भावपूर्ण असा कार्यक्रम अनुभवायला मिळाला. यातून एक आदर्श शिक्षक पुरस्कार जो शिक्षकाला मिळतो याच्याही पेक्षा अशा कार्यक्रमातून शिक्षकांचा मान सन्मान होणं ही खूप मोठी शिक्षकाच्या दृष्टीने खूप अभिमानाची बाब आहे. हा एक राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कारापेक्षाही महान पुरस्कार मिळाल्यासारखा आज फील होते. यातच सगळं आलं. म्हणून तुमच्यासारख्या सुशिक्षित विद्यार्थी चांगला समाज पुढे तुमच्या हातून घडवू. मुक्ताने सांगितलं त्या पद्धतीने समाजामध्ये तुम्ही असे काही कार्य करा की समाजाने तुमच्याकडून काहीतरी प्रेरणा घेतली पाहिजे. हेच मला या निमित्ताने सांगायचंय. धन्यवाद. तुझा एकमेकाशी सौंदर्याने राहा आणि आयुष्यामध्ये एकमेकाला आनंदाची प्रेमाची फुलं देत राहा.
हा आयुष्यातला फार मोठा प्रसंग आहे. आताच आमच्या सहकारी बंधूंनी सांगितलंय, माझ्याकडे बोलण्याकरता भरपूर भांडवल, कारण मी ह्या शाळेचा 1988 पासून शिक्षक आहे, 88 89 आणि आता तुमच्या समोर तुम्ही मला बोलून घेतलंय, म्हणजे मला किती आनंद मिळालाय. हे सर्व सांगितलं. हे काय हे सहकारी शिक्षकापेक्षा तुम्ही थांबा एक मिनिट मला डिस्टर्ब करू सर. मला तुम्ही बोला, तुम्ही बोला, मी थांबून घेतो. तुम्ही बोला, माझं काय हे तुम्हाला माहिती, मला नाही माहिती. तुम्ही बोला प्लीज वेट फॉर ओनली 5 मिनिट. कारण मला डिस्टर्ब केलेलं आवडत नाही खरं सांगायचं म्हणजे. मी ज्या वेळेला ह्या शाळेमध्ये शिकवायचो, इव्हन हेडमास्टरचं सुद्धा ऐकत नव्हतो. साक्षीदार इथे मी माझ्या पद्धतीनेच करणार आणि ते चुकीचं करत नव्हतो. जे सत्य आहे तेच करणार. आणि त्यामुळं मी ह्या स्पर्धा परीक्षेमध्ये इंग्रजीच्या मी टॉपला होतो. आता कोणी किती जरी पवाडे सांगितले असं होईल तसं होईल अजिबात नाही. तर संस्थेमध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये रवींद्र सुंदरलाल कासट हा संस्थेमध्ये इंग्रजीचा पहिला आणला तो विद्यार्थी मी. विचारून पाहता. आणि डॉक्टरने मुगले सरांनी सांगितलं तुम्ही नाशिकला जाल का. गेलो. काय ते तुम्हाला काही सांगत नाही. मी फार ग्रेट आहे, मी फार मोठा आहे, मी तुमच्या मधलाच आहे, तुम्हीच माझे विद्यार्थी आहात, तुमचे वडील सुद्धा कदाचित माझे विद्यार्थी असतील, तुम्ही माझे काय आपण म्हणतो सारखे वारखे आहात. या इथं ज्या काही मुली आहेत, याच्यातल्या काही मुली माझ्या मित्रांच्या पण असतील, माझ्या वर्गात शिकलेल्या मुलींच्या पण असतील. आणि मला त्या चव्हाणकेचा सुद्धा खूप आनंद वाटला की तू पोलीस हवालदार पोलीस पदावरती गेलेले आहेत. आमच्या गावचे पण आहेत. तुम्ही काय म्हणलं की हा कुठला आहे, तुम्ही कोमुरवाडीचा आहे, हे तुम्हाला काय ना माहीत असं. माझ्या विद्यार्थ्यांनी पण मला सांगितलं की सर उद्या कार्यक्रम आहे, उद्या तुम्हाला यावं लागेल, यू मस्ट बी प्रेझेंट फॉर दिस प्रोग्राम. सो आय टोल्ड हिम ओके डोंट वरी आय विल प्रेझेंट देअर. आणि मग सरांनी बोलतो आता हे सर्व सांगितलं, सरांनी सांगितलं हे याचे सर्व आम्ही वारसदार आहे. अहो आम्ही ते तमाशा ठेवला ह्या जागेवर, विचारा. आणि पावत्या फाडायला तिकीट फाडायला आम्ही फिरायचो. आणि जाऊ बरं पुणे घेतलं क्रेडिट काय हरकत नाही. आणि एकंदरीत ह्या शाळेचा नावलौकिक आम्ही शाळा उभी केली असं मी मुळीच म्हणणार नाही. शाळेच्या कार्यामध्ये थोडाफार खारीचा वाटा आमचा आहे. आम्ही त्या नावलौकिकामध्ये भर टाकला. आणि ज्या वेळेला 11वी 12वी ह्या ठिकाणी आपल्याला मिळाली त्यावेळेला मग मस्के सरांनी सांगितलं, पण मस्के सर माझ्या नंतर आले. त्याच्या आधी 11वीचं इंग्रजी शिकवायला नो बडी वॉज रेडी टू टीच देम द स्टुडंट. सरांना सांगितलं मी तयार आहे. मी एक पहिलं ठरवलं काय होईल शिक्षण अजिबात नाही, चुकलं तर चुकू द्या, पण 11वीचे वर्ग शिकवायला मी तयार होतो. मी शिकवले 11वीचे वर्ग. त्याचं श्रेय कोणी किती डावललं मी मुळीच मान्य करणार नाही. कारण 11वी शिकवायला कोणीच नव्हतं. मी MA होतो. आणि तिथून पुढच्या 11वी 12वीचा प्रवास. नंतर दुसरा प्रश्न असा आहे की इंग्रजीचा मी RP होतो, हे पण माझे जोडीदार पण होते. जीवनात मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक या ठिकाणी जमा झाले. अशा सर्व शिक्षक तुम्ही माझी विद्यार्थी, आजचे सुजाण नागरिक, सुज्ञ पालक, आजी आजोबा अशा प्रकारचे तुम्ही सर्व या ठिकाणी जमले आहेत. मी फक्त तुमची मोजून 2 मिनिटं घेणार आहे. लोकरे सर आपलं लोअरकर सरांनी आता सांगितलं आम्ही भारावून गेलो. सांगितलं कोणत्या त्याला टिप्पणी आठवून टाकणार. पण त्यापेक्षा मी आज भारवलो. मोठमोठ्या तोफा येत असताना एका
फटकडीला तुम्ही एका मानाच्या स्थानावर बसवलं आणि त्यामुळे लवंगी एका लवंगीला तुम्ही इथं बसवलं आणि म्हणून मी तुमचे शतशः आभारी आहे. त्यांना माहिती तुम्ही काय नाही तोफा माहिती त्यांना सर्वांना माहिती तोफा आताच तोफा या ठिकाणी धडल्या सुद्धा, पण त्यांना लवंगी फटकडी इथं पुचका बार बसायचा होता म्हणून त्यांनी पुचका बार या ठिकाणी बसवला. असो तुमच्या सर्वांच्या या निमित्ताने मी आभार मानतो. मला एक महत्वाची गोष्ट तुम्हाला जाणीव करून द्यायची आहे. त्यापूर्वी आपल्या समाजात एक पद्धत आहे बघा, फार जुन्या काळापासून चाललेली आहे. कुणाचं लग्न कार्य असो, सुपारीचा प्रसंग असो किंवा टाळी लावायचा प्रसंग असो की जा त्या म्हाताऱ्याला बोलवा. तुकाराम महाराजांनी यावर एक अभंग रचलाय, मांडवाच्या दारी आणला म्हातारा आणि म्हणे नवरी आणा रांड झाला नवऱ्याचे तोंड. म्हणजे समय जाणं म्हणजे समयाला काय बोलावं त्या म्हातारा त्यावेळेला कळत नव्हतं, पण त्यांचं ते मोठेपण त्यांना दिलेला मोठेपणा त्यावेळेला फार सार्थ होता. त्याचप्रमाणे तुम्ही आज या ठिकाणी पाहता एका म्हाताऱ्याला तुम्ही इथं बसवलं. ठीक, तुमचे अजून आभार मानतो. तुमच्याप्रमाणे मी या शाळेचा माझी विद्यार्थी आहे. 75च्या बॅचला मी या शाळेतून बाहेर पडलो. 75 नाही 70-69 मी बाहेर पडलो आणि नंतर पुन्हा मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते. हुरहुर त्या सांजेला कधी एकटेच झुलते. सावरते बावरते झडते अडखळते का पडते. कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते. मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते. अनक्षणात फिरून आभाळाला भिडते. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गैवरते. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गैवरते. मन उधाण वाऱ्याचे. ऋण झुणते गुणगुणते, कधी गुंतते हरवते. कधी गहिऱ्या डोळ्यांच्या
डोहात पार बुडते तळमळते सारखे बापडे न कळत का भरकटते कधी मोहाच्या 4 क्षणांना मन हे वेडे फुलते जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते आवडे तरी भासांच्या मागून पडते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते